Hello everyone, welcome back to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the one shot of the Maharashtra Rent Control Act 1999. तर आपण आज महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट जो आहे तो दोन भागामध्ये बघणार आहोत. की महाराष्ट्र रेंट कंट्रोल जे प्रोव्हिजन्स आहेत ते सगळे प्रोव्हिजन्स आपण इथं बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग अ टाईम. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर नक्की करा. ओके, आय होप तुम्हाला जो ॲक्ट आहे तो समोर दिसत असेल. आपण मराठी इंग्लिशमध्येच बघणार आहे, सो तुम्हाला शिकायला पण इझी जाईल. तुम्ही बेअर ॲक्ट उघडून बसू शकता. ह्यामध्ये बेअर ॲक्ट कंपल्सरी उघडा ह्यामध्ये. तर चला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 जो आहे ह्यामध्ये तो चॅप्टरचं नाव आहे. नेम ऑफ दी ॲक्ट काय आहे? महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999. हा महाराष्ट्रामध्ये रेंट प्रिमायसेस, इव्हिक्शन, रिपेअर्स इत्यादींविषयी संबंधित मुख्य कायदा आहे यामध्ये. आता एक्झाम्पल बघा, एखादी व्यक्ती घर रेंटवर घेते आणि लँडलॉर्ड तिला अचानक बाहेर काढू इच्छितो. अशा परिस्थितीत या ॲक्टमधील प्रोव्हिजन्स काय होणार आहेत? लागू होणार आहेत. तिथे तो जो रेंट टेनंट असतो, रेंट पे कोण करतो? टेनंट करतो. तर टेनंट जो असतो ह्यामध्ये टेनंटची राईट्स प्रोटेक्ट करण्यासाठी ह्यामध्ये काय महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट ॲप्लिकेबल होणार आहे ह्यामध्ये. आता सेकंड सेक्शन काय सांगतो? सेक्शन नंबर 2. आता सेक्शन नंबर 2 महाराष्ट्र ॲक्ट नंबर जो आहे यामध्ये 18 ऑफ दी 2000 असा महाराष्ट्र ॲक्ट नंबर आहे. ॲक्ट नंबरमध्ये 1999मध्ये तयार झाला, पण त्याला ॲक्ट नंबर 18 असे म्हटलं जाते. म्हणजे 2000मध्ये 18वा ॲक्ट आहे. ओके, त्याच्यानंतर एक्झाममध्ये विचारलं महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट विच ॲक्ट, तर महाराष्ट्र ॲक्ट नंबर 18 ऑफ दी 2000 असं असणार आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट प्रेसिडेन्शियल असेंट. प्रेसिडेन्शियल असेंट अँड पब्लिकेशन 10th मार्च ऑफ दी 2000. ह्यामध्ये किती आहे? 10th मार्च ऑफ दी 2000. या ॲक्टला प्रेसिडेंटची असेंट मिळाली आणि तो महाराष्ट्र गव्हर्नमेंट गॅझेटमध्ये 10 मार्च 2000ला काय झाला? यामध्ये प्रकाशित झाला. त्याच्यानंतर पब्लिश कधी झाला? 10 मार्च 2000ला. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट कमेन्समेंट. कमेन्समेंट जो आहे टेक्स्टमध्ये त्यामध्ये कमेन्समेंटचा पार्ट 10th मार्च जो आहे यामध्ये 10th मार्च 2000 पब्लिशमुळे कमेन्स्ड असे नमूद आहे. यामध्ये हेडिंगमध्ये 31/3/2000 असे रीड विथ जो आहे ह्यामध्ये असणार आहे. म्हणजे कमेन्समेंट म्हणजे प्रत्यक्षात लागू झाला. त्याच्यानंतर पब्लिश कधी झाला? 10 मार्च 2000ला, पण ह्यामध्ये 2000ला पब्लिश झाला. कमेन्स कधी झाला? 31/3/2000ला ह्यामध्ये, म्हणजे 10 मार्चला काय केला? ह्यामध्ये लागू झाला. त्याच्यानंतर काय झाला? यामध्ये कमेन्स कधीपासून चालू झाला? यामध्ये चालू कधी झाला? यामध्ये प्रत्यक्षात लागू कधीपासून झाला? 31/3/2000 पासून. मेन पर्पज टू युनिफाय, कन्सॉलिडेट अँड अमेंड दी लॉ रिलेटिंग टू दी रेंट, रिपेअर्स अँड इव्हिक्शन. महाराष्ट्र वेगवेगळ्या भागात रेंट संबंधित वेगवेगळे कायदे आहेत. हे लॉज एकत्र करून कन्सॉलिडेटेड लॉज तयार करण्याचा. कंट्रोल ऑफ रेंट म्हणजे कंट्रोल ऑफ रेंटमध्ये काय येणार आहे? कंट्रोल ऑफ रेंट ऑफ सर्टन प्रिमायसेस. काही प्रिमायसेसच्या रेंटबाबत कायदेशीर कंट्रोल ठेवणे ॲक्टचा एक पर्पज आहे. यामध्ये रिपेअर्स, कंट्रोल ऑफ रिपेअर ऑफ सर्टन प्रिमायसेस. आता सेक्शन 1 जो आहे यामध्ये शॉर्ट टायटल, एक्सटेंट अँड कमेन्समेंट. फर्स्ट सेक्शन 1 दिस ॲक्ट मे बी कॉल्ड एज एन, ह्यामध्ये महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट म्हणतो आपण ह्याला. या कायद्याचा ऑफिशियल नेम जो आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 असा आहे. त्याच्यानंतर सेकंड क्लॉज सब क्लॉजमध्ये इट शॅल एक्सटेंड टू दी होल ऑफ दी स्टेट ऑफ महाराष्ट्र. पूर्ण महाराष्ट्रावर काय होणार आहे? ॲप्लिकेबल. होल ऑफ दी महाराष्ट्रावर ॲप्लिकेबल होणार आहे. ॲक्ट संपूर्ण महाराष्ट्र स्टेटला एक्सटेंड होतो. म्हणजेच महाराष्ट्रामधील सर्व एरियाज ह्या ॲक्टच्या टेरिटोरियल एक्सटेंटमध्ये येतात. म्हणजे पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक इत्यादी सगळे येणार. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट सबसेक्शन 3 इट शॅल केम इन टू फोर्स ऑन सच डेट ॲज स्टेट गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन इन दी ऑफिशियल गॅझेट अपॉइंट. म्हणजे ॲक्ट कधी लागू होईल? स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल गॅझेटमध्ये जेव्हा नोटिफिकेशन काढून ठरवतील तेव्हा हा काय येणार आहे? कमेन्समेंटला येणार आहे. फर्स्ट पॉईंटमध्ये काय बघितलं आपण? फर्स्ट पॉईंटमध्ये दिस ॲक्ट मे बी कॉल्ड एज अन महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आपण ह्याला म्हणतो. नेक्स्ट पॉईंट आहे सेकंड पॉईंट, किती होल एक्सटेंट आहे ॲप्लिकेशन सांगितलं, पूर्ण महाराष्ट्रावर ॲप्लिकेबल होणार आहे. थर्ड पॉईंट
इट शॅल केम इन टू फोर्स ऑन ज्या वेळेस जो गव्हर्नमेंटनं नोटिफिकेशन काढणार आहे त्यावेळेस यामध्ये काय होणार आहे, हा लागू होणार. सेकंड ॲप्लिकेशन सेक्शन 2 म्हणजे ॲक्ट नेमका कोणकोणत्या प्रिमायसेस एरियाजला लागू होणार आहे तो सांगतो, त्याबद्दल सांगतो. तर सेक्शन 2 क्लॉज 1 ॲक्ट शॅल इनिशियली अप्लाय टू प्रिमायसेस लेट फॉर रेसिडेन्स एज्युकेशन बिझनेस ट्रेड स्टोरेज इन एरिया स्पेसिफाईड इन शेड्यूल 2 अँड शेड्यूल 3 शेड्यूल 2 शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2. मग ह्यामध्ये काय म्हणत आहे, ॲक्ट इनिशियली अप्लाय टू प्रिमायसेस रेसिडेन्स आर ई बी टी एस असं येणार आहे ह्यामध्ये, REBTS. मग ह्यामध्ये जो आहे ह्याच्यावर काय होणार आहे ॲप्लिकेबल म्हणजे ॲक्ट शॅल इनिशियली अप्लाय टू प्रिमायसेस. इनिशियली जो आहे तो पुन्हा ॲप्लिकेबल होणार आहे. आर म्हणजे काय, रेसिडेन्स, ई म्हणजे एज्युकेशन, बी म्हणजे बिझनेस, टी म्हणजे ट्रेड आणि एस म्हणजे स्टोरेज ह्यांच्यावर ॲप्लिकेबल होणार. सुरुवातीला हा ॲक्ट अशा प्रिमायसेसला लागू होतो त्या रेंट किंवा लीजवर दिलेल्या आहेत आणि ज्याचा उपयोग रेसिडेन्स एज्युकेशन बिझनेस ट्रेड स्टोरेज यासाठी होतो. पण प्रिमायसेस फर्स्ट शेड्यूल किंवा सेकंड शेड्यूलमध्ये स्पेसिफाईड एरियाजमध्ये असले पाहिजेत, म्हणजे ह्या फर्स्ट आणि सेकंड शेड्यूलमध्ये असायला पाहिजेत. हा झाला सबसेक्शन 1. सबसेक्शन 2 5 पर्पज आहेत. ह्यामध्ये काय आहेत 5 पर्पजमध्ये, ह्यामध्ये सबसेक्शन 1मध्ये रेसिडेन्स एज्युकेशन बिझनेस ट्रेड आणि स्टोरेज म्हणजे एकतर राहण्यासाठी पाहिजे, शिक्षणासाठी पाहिजे, व्यवसायासाठी पाहिजे, व्यापारासाठी आणि सामान ठेवण्यासाठी. ह्यासाठी जे आहे ह्यामध्ये काय करू शकतो आपण, लेट म्हणजे ह्यामध्ये लीज किंवा कशासाठी आहे यामध्ये रेंटसाठी. म्हणजे पुणेमधील आता शेड्यूलमध्ये येणाऱ्या एरियामध्ये एक हाऊस रेसिडेन्शियल पर्पजसाठी रेंटवर दिले तर सेक्शन 2 क्लॉज 1 त्या बेसिक रूल त्यांच्यावर काय होणार आहेत, ॲप्लिकेबल होणार आहे. म्हणजे ह्या एरियामध्ये एवढे स्पेसिफाईड एरिया जो दिलेला आहे शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2 ह्यामध्ये, तर हे जे 5 पर्पजेस आहेत, कोणकोणते 5 पर्पजेस आहेत, रेसिडेंट एज्युकेशन, बी फॉर बिझनेस, टी फॉर ट्रेड, एस फॉर स्टोरेज. ह्या पर्पजसाठी जर तुम्ही जो एरिया आहे तो भाड्याने घेत असेल तर त्यावेळेस हे रूल्स काय होणार आहेत, ॲप्लिकेबल होणार आहेत. क्लॉज 2 सेक्शन 2 क्लॉज 2 नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेन इन सबसेक्शन 1. नॉटविथस्टँडिंग एनिथिंग म्हणजे काय, ह्यामध्ये सेक्शन 2 क्लॉज 1मध्ये काहीही असेल म्हणजे जे काही दिलं असेल सेक्शन 2 क्लॉज 1च्या सामान्य रूलवर हा स्पेशल रूल लागू होणार. म्हणजे हा जो आहे तो स्पेशल रूल आहे 2 क्लॉज 2मध्ये, म्हणजे काहीही 2 क्लॉज 1मध्ये काहीही सांगू दे हा रूल लागू होणार. म्हणजे काय, ॲक्ट शॅल also apply to certain premises houses in area where certain old rent control laws were previously applicable. म्हणजे काय म्हटले, काही एरियाजमध्ये या ॲक्टच्या आधी जुने रेंट कंट्रोल लॉज पण होते, त्याने ते गव्हर्न व्हायचे. मग त्या एरियाजमधील काही प्रिमायसेस हाऊसेसवर हा नवीन ॲक्टसुद्धा लागू राहतो जर दिलेल्या कंडिशन्स पूर्ण होत असतील तर. आता एक्झाम्पल बघा, एखाद्या शहरात 1947मध्ये ओल्ड रेंट कंट्रोलचा ॲक्ट लागू होता आणि त्याखाली हाऊस लेट केला आहे. म्हणजे त्यावेळेस ते काय केलं तर हे हाऊस काय केलं, हे जो 1947ला एनं काय केलं होतं, बीला हाऊस लेट केला होता. ह्यांचे परिवार, परत ह्यांचे हेअर सक्सेसर सी आला, सीच्या नंतर डी आला. मग ह्या घरात तो राहतो कशानुसार, तर ओल्ड रेंट कंट्रोल जो ॲक्ट आहे त्याच्यानुसार. आता नवीन ॲक्ट सुरू झाल्यावर त्या हाऊसला सेक्शन 2 क्लॉज 2 सबसेक्शन 2च्या कंडिशन्सनुसार नवीन ॲक्टसुद्धा ह्यामध्ये लागू होऊ शकतो असं म्हटलं. आता यामध्ये नेक्स्ट जो आहे बॉम्बे. आता ह्यामध्ये ओल्ड लॉ काय सांगितलं, बॉम्बे रेंट हॉटेल अँड लॉजिंग हाऊसिंग रेट्स कंट्रोल ॲक्ट 1947. मग ह्यावेळेस काय होतं की बॉम्बे रेंट्स हॉटेल लॉजिंग हाऊस रेट्स कंट्रोल ॲक्ट 1947 हा जुना ॲक्ट झाला, बॉम्बे रेंट कंट्रोल लॉ झाला. सेकंड आहे सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार लेटिंग ऑफ हाऊसेस अँड रेंट कंट्रोल ऑर्डर 1949चा झाला. म्हणजे सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार एरियामधील जुना रेंट कंट्रोल लॉ झाला. त्याच्यानंतर थर्ड आहे हैदराबाद हाऊसेस रेंट इव्हिक्शन अँड लीज कंट्रोल ॲक्ट 1954. म्हणजे हैदराबाद हाऊस रेंट इव्हिक्शन लीज कंट्रोल ॲक्ट 1954 जो आधीचा होता तो हैदराबाद एरियामधील काय होता, हा जुना लॉ होता.
म्हणजे बॉम्बेमधला अजून आलं बॉम्बे रेंट कंट्रोल, बॉम्बे रेंट हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेट्स कंट्रोल ॲक्ट 1947, सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार लेटिंग ऑफ हाऊस अँड रेंट कंट्रोल ऑर्डर 1949, हैदराबाद हाऊस रेंट इविक्शन लीज कंट्रोल ॲक्ट 1954. हे सगळे जुने लॉज होते. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट, कंडिशन काय आहे या प्रोव्हिजनमध्ये? कंडिशन, जुना ॲक्ट ऑर्डर, जुना ॲक्ट किंवा ऑर्डर कमेन्समेंट पूर्वी त्या एरियाला एक्सटेंडेड अँड अप्लाइड झाला होता. म्हणजे जुना ॲक्ट म्हणजे नवीन ॲक्ट सुरू होण्यापूर्वी त्या एरियामध्ये जुना रेंट कंट्रोल ॲक्ट ऑलरेडी ॲप्लिकेबल असणार आहे ना. म्हणजे हा जो आहे यामध्ये 1947ला आपण हॉटेल लॉजिंग ॲक्ट बघितला, तो लॉ त्यावेळेस तिथं ॲप्लिकेबल होणार आहे. मग हा ॲक्ट आता महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट जो आहे तो कमेन्स होऊन त्याला ॲप्लिकेबल व्हायच्या आधी तो ॲक्ट म्हणजे अप्लाइड होता आधी. सो प्रिमायसेस हाऊस त्या जुन्या लॉ अंतर्गत लेट केले होते. म्हणजे आधी 1947ला प्रिमायसेस हाऊसेसला कुठले लॉज ॲप्लिकेबल होणार? 1947चे जे हॉटेल लॉजिंग ते ॲप्लिकेबल होणार त्या प्रिमायसेसला. न्यू ॲक्ट सुरू होण्याच्या डेटला ते प्रिमायसेस हाऊस कंटिन्युअस टू बी सो लेट होते. म्हणजे नवीन ॲक्ट सुरू झाला तेव्हाही प्रिमायसेस रेंटवरच होते. आता नेक्स्ट जो आहे एरिया शेड्यूल 1मध्ये स्पेसिफाईड आहे. म्हणजे संबंधित एरिया जो आहे यामध्ये शेड्यूल 1मध्ये येतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एरियाची डिस्क्रिप्शन नंतर बदलली आणि सीज झाली. तर एखादा एरिया जो आहे तो पूर्वी शेड्यूलमधील डिस्क्रिप्शनमध्ये येत होता, पण नंतर त्याची डिस्क्रिप्शन बदलली, सीज झाली, तरी दिलेल्या परिस्थितीत ॲक्टची ॲप्लिकेबिलिटी फक्त त्यामुळे संपू शकत नाही. जरी सीज झाले असेल तर कंटिन्युइटीमध्ये राहणार आहे. ओके, तर फॉर एक्झाम्पल एक्स एरिया आहे. 1947मध्ये ओल्ड जो रेंट कंट्रोल लॉ होता तो ॲप्लिकेबल होत होता. ओल्ड रेंट कंट्रोल लॉ जो आहे तो ह्या एक्स एरियावर ॲप्लिकेबल होत होता. सो त्या ओल्ड लॉच्या काळात एक हाऊस रेंटवर, ह्या ओल्ड लॉ म्हणजे 1947ला जो हा हाऊस होता हा काय केला? रेंटवर गेला आणि महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट सुरू झाला. ॲक्ट सुरू होताना हाऊस अजूनही रेंटवरच आहे. म्हणजे ॲक्ट सुरू होताना पण हे अजून रेंटवर होतं. एरिया शेड्यूल 1मध्ये स्पेसिफाईड आहे, तर ह्यावर काय ॲप्लिकेबल होणार? महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट, ह्यावर काय MRCA ॲप्लिकेबल होणार आहे 1999चा. त्यानंतर नेक्स्ट सबसेक्शन आहे थर्ड सबसेक्शन. Act shall also apply to premises let for the purpose of specified in subsection 1 in cities, towns specified in Schedule 2. आता Schedule 2मध्ये जे जे स्पेसिफाईड केलं त्या पर्पजसाठी असेल तरी सुद्धा हे तर काय ॲक्ट ॲप्लिकेबल होणार आहे. म्हणजे सबसेक्शन 2 क्लॉज 1मध्ये आपण बघितले की सेंट्रल ॲक्ट असू दे किंवा आधीचे जे हॉटेल लॉजिंग ॲक्ट होते ते ॲप्लिकेबल होते ते जुन्या ह्याच्यातनं हैदराबादमध्ये ते. मग 2 क्लॉज 1मध्ये दिलेले 5 पर्पजेस, आपण 2 क्लॉज 1मध्ये 5 पर्पजेस बघितले. कोणकोणते पर्पजेस बघितले ह्यामध्ये? सगळ्यात पहिला रेसिडेन्शियल पर्पज, त्याच्यानंतर ई बघितलं एज्युकेशनल पर्पज, त्याच्यानंतर बी बघितलं बिझनेस, टी बघितलं ट्रेड आणि एस बघितलं, एस फॉर स्टोरेज पर्पज बघितलं. ओके, त्याच्यानंतर स्टोरेज पर्पज झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 2 क्लॉज 4. तर 2 क्लॉज 4मध्ये काय आहे? गव्हर्नमेंटचे स्पेशल पॉवर सांगितले. 2 क्लॉज 4मध्ये स्टेट गव्हर्नमेंटचे काही स्पेशल पॉवर्स सांगितले. त्यामध्ये कोणकोणत्या त्या स्पेशल पॉवर्स आहेत यामध्ये? सगळ्यात पहिला आपण काय बघितलं ह्यामध्ये की फर्स्ट पॉईंट बघितला. फर्स्ट पॉईंटमध्ये काय बघितला? 2 क्लॉज 1मध्ये 2 क्लॉज 1 काय सांगतो? 2 क्लॉज 1मध्ये आपण कंडिशन्स बघितले. सगळ्यात पहिला ॲप्लिकेशनचा पार्ट सेक्शन 2मध्ये बघितला. ॲप्लिकेशनमध्ये फर्स्ट पॉईंटमध्ये बघितला की इनिशियली जो प्रिमायसेस आहे तो कशावर ॲप्लिकेबल होणार आहे. त्यामध्ये 5 कंडिशन सांगितले. कोणकोणते 5 होते? सगळ्यात पहिला REBTS, R फॉर रेसिडेन्स, E फॉर एज्युकेशन, B फॉर बिझनेस, T फॉर ट्रेड अँड एस फॉर स्टोरेज.
जे काय शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2मध्ये इन्क्लुडेड असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, यामध्ये ॲप्लिकेशनचा फर्स्ट पार्ट झाला. सेकंड सबसेक्शनमध्ये सांगितले की 5 पर्पजेस फर्स्ट पर्पजमध्ये सांगितलं. सेकंड सबसेक्शनमध्ये सांगितलं की सेकंड सबसेक्शन मध्ये सांगितलं की यामध्ये नॉट स्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1मध्ये काहीही सांगितलं असेल तरी हा जो 2 क्लॉज 2 आहे तो ओव्हरराईड करणार आहे यामध्ये. म्हणजे ॲक्ट शॅल ऑल्सो अप्लाय टू दी सर्टन प्रिमायसेस हाऊसेस आर वेअर ओल्ड कंट्रोलमध्ये म्हणजे ओल्ड लॉज जे आहेत त्यांच्या कंट्रोलमध्ये जरी असेल तरीसुद्धा हा काय ॲक्ट होणार आहे, ह्यामध्ये ॲप्लिकेबल होणार आहे. म्हणजे आपण त्यामध्ये ॲक्ट बघितले ते कोणकोणते ॲक्ट बघितले ते बॉम्बे रेंट्स हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेट्स कंट्रोल ॲक्ट 1947, सेंट्रल प्रोव्हिन्सेस अँड बेरार लेटिंग ऑफ हाऊस अँड द रेंट कंट्रोल ॲक्ट ऑर्डर 1949, हैदराबाद हाऊस रेंट इविक्शन अँड लीज कंट्रोल ॲक्ट 1954. असे 3 आहेत. म्हणजे बॉम्बे रेंट्स हॉटेल लॉजिंग हाऊस रेट्स कंट्रोल ॲक्ट 1947, Central Provinces and Berar Letting of House and the Rent Control Order 1949, Hyderabad House Rent Eviction and Lease Control Act 1954. हे ह्यामध्ये काय असणार मेन्शन असणार आहेत, हे ओल्ड लॉज होते. ओल्ड लॉ जरी एखाद्या प्रिमायसेसवर ॲप्लिकेबल असतील तरीसुद्धा न्यू लॉ ह्यामध्ये काय होणार आहे, ॲप्लिकेबल होणार आहे. पण 2 क्लॉज 2मध्ये काही कंडिशन सांगितल्यात. सगळ्यात पहिला कंडिशन काय बघितला की जुना ॲक्ट जो आहे ह्यामध्ये जुना ॲक्ट असू दे किंवा ऑर्डर असू दे कमेन्समेंट पूर्वीच्या एरियाला एक्सटेंडेड अँड अप्लाइड झाला होता. म्हणजे नवीन ॲक्ट सुरू होण्यापूर्वी त्या एरियाला काय असायला पाहिजे, जुना रेंट कंट्रोल ॲक्ट ॲप्लिकेबल असायला पाहिजे. तरीसुद्धा तिथं काय होणार आहे, नवीन त्यामध्ये रेंट कंट्रोल ॲक्ट ॲप्लिकेबल होणार आहे. नेक्स्ट आहे त्या प्रिमायसेसला रेंटवर दिलेले होते त्यावेळेस नवीन ॲक्ट यायच्या आधी त्यावेळेस काय असायला पाहिजे, तो जो प्रिमायसेस आहे तो रेंटवर द्यायला पाहिजे. थर्ड पॉईंट, नवीन ॲक्ट सुरू झाला तेव्हाही प्रिमायसेस रेंटवरच होते म्हणजे तेव्हापासून अजून कंटिन्युअसमध्ये रेंटवरच होते. फोर्थ पॉईंट, संबंधित एरिया जो आहे तो शेड्यूल 1मध्ये आहे. शेड्यूल 1 बघायचं की काय आहे. फोर्थ पॉईंट झाला. फिफ्थ पॉईंट, एखादा एरिया पूर्वी शेड्यूलमधील डिस्क्रिप्शनमध्ये येत होता पण नंतर त्याची डिस्क्रिप्शन बदलली आणि तो शेड्यूल 1मध्ये आता नाही आहे तरीसुद्धा त्याच्यावर लॉज ॲप्लिकेबल होऊ शकतात. सेकंड पॉईंट त्यामध्ये 2 सबसेक्शन 2मध्ये हे कंडिशन सांगितले. 2 सबसेक्शन 3मध्ये बघितलं ॲक्ट ऑल्सो अप्लाय प्रिमायसेस लेट फॉर पर्पज स्पेसिफाईड इन सबसेक्शन 1. आपण परत बघितलं किती त्यामध्ये आपल्याला कंडिशन सांगितल्यात की ह्यामध्ये REBTS बघितला. REBTSमध्ये आपल्याला काय सांगितलं की ॲक्ट जो आहे सबसेक्शन 1मध्ये 5 पर्पजेस असतील आणि प्रिमायसेस शेड्यूल 2मध्ये सिटी आणि टाऊन असेल, सिटी किंवा टाऊन असेल तर ॲक्ट लागू होणार. फॉर एक्झाम्पल काय, शेड्यूल 2मध्ये असलेल्या सिटीमधील प्रिमायसेस बिझनेस पर्पजसाठी रेंटवर दिला असेल तर 2 क्लॉज 3 लागू होऊ शकतो. म्हणजे सिटी आणि टाऊनसाठी असेल तर ह्यामध्ये शेड्यूल 2मध्ये जे असणार आहेत ते ह्यामध्ये 2 सबसेक्शन 3 ॲप्लिकेबल होणार आहे. जर शेड्यूल 1मध्ये असेल तर 2 सबसेक्शन 2 ह्यामध्ये येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 2 सबसेक्शन 4. 2 सबसेक्शन 4 जो आहे त्यामध्ये काय सांगितले, हा सबसेक्शन इम्पॉर्टंट आहे. सो नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट हिअर इन अबव, याचा अर्थ आहे वरच्या सबसेक्शनमध्ये काहीही असले तरी स्टेट गव्हर्नमेंटला खालील पॉवर्स आहेत. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटचे काही स्पेशल पॉवर्स सांगितल्यात. वरच्या सबसेक्शनमध्ये सबसेक्शन 1, सबसेक्शन 2, सबसेक्शन 3, 4, सबसेक्शन 3मध्ये काहीही सांगितलं असेल तरी ह्या सबसेक्शनमध्ये काय आहेत, एक्स्ट्रा ह्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर्स आहेत. सो 4A मध्ये काय सांगितलं, स्टेट गव्हर्नमेंट मे नोटिफाय दॅट दिस ॲक्ट शॅल नॉट अप्लाय टू एनी एरिया स्पेसिफाईड इन शेड्यूल 1 अँड 2. म्हणजे गव्हर्नमेंट गॅझेट नोटिफिकेशन काढून शेड्यूल 1 किंवा शेड्यूल 2 मधील एरियाला ॲक्टमधून एक्सक्लूड करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा की एखादा एरिया शेड्यूल 1मध्ये आहे तरी गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून सांगू शकतो की ह्या एरियाला हा ॲक्ट लागूच होणार नाही, असं ह्यामध्ये गव्हर्नमेंट काय करू शकतो, सांगू शकतो ह्यामध्ये. सेकंड पॉईंट एमध्ये Government may also direct that act shall not apply to one or all purpose specified in subsection 1. आपण सबसेक्शन 1मध्ये पर्पज बघितले. कोणकोणते पर्पज बघितले, REBTS बघितलं. R फॉर रेसिडेन्स, E फॉर एज्युकेशन, B फॉर बिझनेस, T फॉर ट्रेड, S फॉर स्टोरेज. तर ह्या पर्पजसाठी जरी
ह्या पर्पजसुद्धा काय करू शकतो, स्टेट गव्हर्नमेंट काढून टाकू शकतो थ्रू दी नोटिफिकेशन. नेक्स्ट पॉईंट आहे ह्यामध्ये 2 पॉवर्स बघितले, एरिया एक्सक्लूड करू शकतो, पर्पज एक्सक्लूड करू शकतो एमध्ये. ओके, त्यानंतर बीमध्ये काय सांगितलं, स्टेट गव्हर्नमेंट मे डिरेक्ट दॅट this act shall also apply to premises any or all purpose specified in subsection 1 in area other than those specified in शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2. आता हा काय सांगतोय बी पॉईंट, नॉर्मली जनरल रूल काय आहे, शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2 मधील एरियाज कवर्ड आहेत फक्त, पण स्टेट गव्हर्नमेंट ऑफिशियल गॅझेटमधून नोटिफिकेशन काढून शेड्यूल 1 शेड्यूल 2च्या बाहेरील एरियासुद्धा ॲक्टच्या स्कोपमध्ये आणू शकतो असं सांगितलं. या आपण जनरल रूल बघितला की शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2ला हे ॲप्लिकेबल होणार, पण आपण जनरल रूलचं हे काय आहे, अपोजिट आहे. म्हणजे जर स्टेट गव्हर्नमेंटला वाटलं तर शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2च्या बाहेरच्या जो कंटेंट आहे त्याला सुद्धा ॲप्लिकेबल करू शकतो स्टेट गव्हर्नमेंट ह्यामध्ये. ओके, हा झाला बी पॉईंट, 4मधला बी पॉईंट. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ह्यामध्ये आपण फक्त बीमध्ये काय बघितलं की शेड्यूल एरिया जो आहे, सबसेक्शन शेड्यूल एरिया जो आहे, फर्स्ट अँड सेकंड शेड्यूल मेन्शन केलेला आहे. शेड्यूल एरिया बाहेरचं पण सुद्धा काय गव्हर्नमेंट नोटिफिकेशन करून यामध्ये काय ॲक्ट लागू करू शकतो. यामध्ये सेक्शन 2 खूप इम्पॉर्टंट आहे, कम्प्लीट चार्ट रिव्हिजन बघू. यामध्ये सेक्शन 1 फर्स्ट सबसेक्शन आहे शेड्यूल 1 शेड्यूल 2 म्हणजे स्पेसिफाईड एरियाजमधील रेसिडेन्स, एज्युकेशन, बिझनेस, ट्रेड, स्टोरेजसाठी लेट केलेल्या प्रिमाइसेसला ॲक्ट लागू होईल. सेकंड पॉईंट, जुन्या रेंट कंट्रोल लॉज अंतर्गत आधीपासून कवर्ड असलेल्या सर्टन प्रिमाइसेस हाऊसेस वर ॲक्ट लागू होऊ शकतो सब्जेक्ट टू स्टेटेड कंडिशन्स आपण बघितले त्यामध्ये जे ओल्ड लॉज होते. नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट आहे शेड्यूल 2 मधील स्पेसिफाईड सिटीज टाउन्समधील सेक्शन 2 हे सेकंड आहे. ह्यामध्ये शेड्यूल 1 होतं, ह्यामध्ये स्पेसिफाईड टाउन्स अँड सिटीज जे आहेत ह्यामध्ये ॲप्लिकेबल होऊ शकतं. ह्यामध्ये ह्याच्यासाठी सांगितलं. 4A मध्ये सांगितलंय, 4A मध्ये काय सांगितलं, शेड्यूल 1 एक तर त्यामध्ये काय करू शकतो, ह्यामध्ये एरिया किंवा पर्पज एक्सक्लूड करू शकतो. एक्सक्लुजनचा पॉईंट सांगितलाय. बी पॉईंटमध्ये गव्हर्नमेंट शेड्यूल 1 अँड शेड्यूल 2 जो आहे त्याच्या बाहेरील पण जर कंडिशन्स असतील तर त्यांच्यावर सुद्धा ॲक्ट ॲप्लिकेबल करू शकतो असं सांगितलं यामध्ये सेक्शन 2 मध्ये. आता नेक्स्ट सेक्शन जो आहे सेक्शन 3 आहे, एक्झम्पशनचा पार्ट आहे सेक्शन 3 मध्ये. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 फर्स्ट अंडरस्टँड एक्झम्पशन म्हणजे काय. एक्झम्पशन म्हणजे सूट, ॲक्ट लागू न होणे म्हणजे काही स्पेसिफिक प्रिमायसेस, ऑर्गनायझेशन किंवा सिच्युएशनवर महाराष्ट्र रेंट कंट्रोल सामान्यतः जनरली ह्यामध्ये ॲप्लिकेबल होणार नाही. आता 3 क्लॉज 1 काय सांगतो, ॲक्ट शॅल नॉट अप्लाय, ॲक्ट कधी अप्लाय होणार नाही, शॅल नॉट अप्लाय. सेक्शन 1 सबसेक्शन 1 मध्ये 2 मेन कॅटेगरीज सांगितल्यात, ए आणि बी. कुठं ॲप्लिकेबल होणार नाही आहे, पहिला ए मध्ये गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटीज, रिलेटेड प्रिमायसेस, जे गव्हर्नमेंट आणि लोकल अथॉरिटीजशी रिलेटेड प्रिमायसेस त्यांना ॲप्लिकेबल होणार नाही. बी मध्ये सांगितलं बँक, PSU. नेक्स्ट पॉईंट आता ह्यामध्ये बँक, PSU. बी पॉईंटमध्ये कॉर्पोरेशन, फॉरेन मिशन, MNC मोठ्या कंपनीचे असणार आहेत त्यामध्ये दिस ॲक्ट शॅल नॉट बी ॲप्लिकेबल. 3(1)A मध्ये गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटी प्रिमायसेस. 3(1)A The act shall not apply to premises belonging to the government or local authority. गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटीच्या मालकीची प्रिमायसेस असतील तर सामान्यतः महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट ॲप्लिकेबल होणार नाही. सेकंड पॉईंट, गव्हर्नमेंट क्रिएटेड टेनन्सी और लायसन्स ॲक्ट शॅल नॉट अप्लाय as against the government to tenancy, license or similar relationship created by the grant from the license given by the government regarding premises requisite or taken on lease license by the government. म्हणजे काय, गव्हर्नमेंटने एखादी प्रिमायसेस रिक्विजिशन केली किंवा लीज लायसन्सवर घेतली असेल आणि गव्हर्नमेंटने त्या संदर्भात टेनन्सी लायसन्स रिलेशनशिप तयार केला असेल तर गव्हर्नमेंट विरुद्ध हा ॲक्ट काय होणार नाही, ॲक्ट लागू होणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, गव्हर्नमेंटने एखादी बिल्डिंग लीजवर घेतली असेल आणि गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्याने लायसन्स दिली असेल तर त्या गव्हर्नमेंट क्रिएटेड रिलेशनशिपवर हा ॲक्ट काय होणार नाही, लागू होणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे ऑफिसर ॲक्टिंग फॉर गव्हर्नमेंट, प्रिमायसेस टेकन ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंटच्या बिहाफवर जे प्रिमायसेस घेतलेले आहेत बाय इन द नेम ऑफ ऑथराइज सबऑर्डिनेट ऑफिसर आर ऑल्सो कवर्ड बाय दिस एक्झम्पशन. म्हणजे गव्हर्नमेंटच्या बिहाफवर ऑथराइज ऑफिसरने प्रिमायसेस टेनन्सी किंवा लायसन्सवर घेतले असेल तर गव्हर्नमेंट रिलेटेड अरेंजमेंट मानली जाणार आहे त्यामध्ये. फॉर एक्झाम्पल कलेक्टरला गव्हर्नमेंटने
प्रिमायसेस घेण्यासाठी अथराईज केले असेल तर त्याच्या नावाने प्रिमायसेस लायसन्सवर घेतली जाणार. या प्रोव्हिजनचा विचार होणार आहे. त्याच्यावर सुद्धा हा ॲक्ट ॲप्लिकेबल होणार नाही. इम्पॉर्टंट एक्सेप्शन आहे. बट ॲक्ट शॅल अप्लाय टू प्रिमायसेस लेट गिवन ऑन लायसन्स टू गव्हर्मेंट और लोकल अथॉरिटी. जर गव्हर्मेंट स्वतः टेनंटनी लायसन्सी असेल म्हणजे दुसऱ्या व्यक्तीची प्रिमायसेस गव्हर्मेंटने रेंट लायसन्सवर घेतली असेल तर ॲक्ट लागू होणार. म्हणजे एची प्रायव्हेट बिल्डिंग गव्हर्मेंटने काय केली आहे, रेंटवर घेतलेली आहे. मग गव्हर्मेंट टेनंट आहे, सो ह्यामध्ये काय होणार आहे, हा ॲक्ट ॲप्लिकेबल होणार आहे. म्हणजे सबसेक्शन 1मध्ये काय सांगितले, 1मध्ये की ह्यामध्ये काय होतं की ह्यामध्ये गव्हर्मेंट ओन्ड होता आणि सेकंड पॉईंटमध्ये जो आहे ह्यामध्ये गव्हर्मेंटने दुसऱ्याची प्रॉपर्टी रेंटवर घेतली असेल तर ॲक्ट ॲप्लिकेबल होणार आहे यामध्ये. सेकंड पॉईंट, ॲक्ट also applies where premises are taken on behalf of the government by authorized officer. सेम पॉईंट आहे. गव्हर्मेंटसाठी दुसऱ्याच्या प्रिमायसेसवर टेनन्सी लायसन्स घेतली असेल तर त्यावेळेला प्रायव्हेट लँडलॉर्डची लँड वगैरे घेतली असेल तर टेनंट ॲक्ट हा ॲप्लिकेबल ह्यामध्ये जो ॲक्ट आहे तो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲप्लिकेबल होणार आहे. 3(1)B मध्ये सर्टन बिग ऑर्गनायझेशन अँड कंपनीज. त्यामध्ये 1B मध्ये प्रिमायसेसना एक्झाम्पशन दिले. कोणते? बँक्स, PSU, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स किंवा कॉर्पोरेशन इस्टॅब्लिश्ड अंडर सेंट्रल स्टेटमध्ये जे इस्टॅब्लिश झाले आहेत, सेंट्रल किंवा स्टेट लॉने तयार केलेले कॉर्पोरेशन्स, फॉरेन मिशन्स असू देत किंवा इंटरनॅशनल एजन्सीज, MNCs, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीज, पब्लिक लिमिटेड कंपनीज. म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनीजमध्ये 1 करोडपेक्षा जास्त पेड अप शेअर कॅपिटल असलेली पब्लिक लिमिटेड कंपनी जे असणार आहेत. ह्यामध्ये काय असणार आहे की मोठी लिस्टेड पब्लिक कंपनी प्रिमायसेसवर रेंट म्हणजे हे असणार आहे यामध्ये. त्याच्यानंतर कंपनीसाठी एक इम्पॉर्टंट कंडिशन आहे, पेड अप शेअर कॅपिटल ऑफ दी मोर दॅन ₹1 करोड और मोरपेक्षा जास्त असेल तर एक्झाम ओरिएंटेड रीडिंगमध्ये 1 करोडपेक्षा पेड अप शेअर कॅपिटल थ्रेशोल्ड लक्षात ठेवायचं आहे. मग पेड अप शेअर कॅपिटल म्हणजे शेअर होल्डर्सनी कंपनीला प्रत्यक्ष भरलेली शेअर कॅपिटल असते ती. ओके, त्याला आपण ह्यामध्ये. आता बँक म्हणजे कोणती बँक असणार आहे? सेक्शन 3(1)B मध्ये बँक हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळे एक्सप्लेनेशनमध्ये बँकची लिगल डेफिनेशन दिलेली आहे. एक्सप्लेनेशन टू 3(1)B क्लॉज 1, स्टेट बँक ऑफ इंडिया, सबसिडरी बँकची बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1955 मध्ये असेल. सबसिडरी बँक ॲज डिफाइंड अंडर स्टेट बँक ऑफ इंडिया सबसिडरी बँक ॲक्ट 1959. करस्पॉन्डिंग न्यू बँक कॉन्स्टिट्यूटेड अंडर सेक्शन 3 बँकिंग कंपनीज ॲक्विजिशन and transfer of undertaking act 1970. Any other bank being scheduled bank as defined in section 2E of the Reserve Bank of India act 1934. हे सगळे त्यामध्ये बँकच्या डेफिनेशनमध्ये येणार आहे. सेकंड पॉईंट, स्टेट गव्हर्नमेंटची एक्सेप्शन पॉवर आहे यामध्ये. आता 3(2) मध्ये स्टेट गव्हर्नमेंट मे डायरेक्ट ऑल ऑर एनी प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट शॅल नॉट अप्लाय. म्हणजे गव्हर्नमेंटला पॉवर आहे की ॲक्टचे सगळे प्रोव्हिजन्स किंवा काही प्रोव्हिजन्स स्पेसिफिक प्रिमायसेसवर लागू नाहीत असे काय सांगू शकतो, नोटिफिकेशन थ्रू सांगू शकतो. कंडिशन आहे स्टेट गव्हर्नमेंट कॅन इम्पोज कंडिशन्स अँड टर्म्स सुद्धा इम्पोज करू शकतो. एक्झम्पशन देताना गव्हर्नमेंट काही कंडिशन्स ठेवू शकतो यामध्ये. आता फर्स्ट पॉईंट आहे पब्लिक पर्पज ऑफ चॅरिटेबल नेचर. फर्स्ट पॉईंट आहे, ह्या सेकंड पॉईंटमधल्या 4 कॅटेगरीज आहेत ह्यामध्ये. फर्स्ट जो आहे पब्लिक पर्पज ऑफ चॅरिटेबल नेचर म्हणजे प्रिमायसेस यूज्ड फॉर दी पब्लिक पर्पज ऑफ चॅरिटेबल नेचर किंवा अशा पर्पजसाठी वापरले जातात. क्लास ऑफ प्रिमायसेस म्हणजे चॅरिटेबल पब्लिक वेलफेअर पर्पजसाठी वापरले जाणारे प्रिमायसेस गव्हर्नमेंट काय करू शकतो, यामधून एक्झेम्प्ट करू शकतो. ओके, तो पब्लिक पर्पज ऑफ चॅरिटेबल नेचर, चॅरिटेबल पब्लिक वेलफेअर पर्पजसाठी वापरले जाणारे प्रिमायसेस गव्हर्नमेंट काय करू शकतो, यामध्ये एक्झेम्प्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, गरिबांसाठी चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज चालणारी जी बिल्डिंग आहे त्यासाठी हे जे ॲक्ट आहेत, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट जो आहे 1999चा जो ॲक्ट आहे हा काय होणार नाही, ॲप्लिकेबल होणार नाही यामध्ये. सिम्पल काय मिनिंग आहे, चॅरिटेबल पर्पज गव्हर्नमेंट मे एक्झेम्प्ट. चॅरिटेबल पर्पज असेल चलो गव्हर्नमेंट एक्झेम्प्ट करणार ह्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे पब्लिक ट्रस्ट प्लस रिलिजियस चॅरिटेबल पर्पज. आता पब्लिक ट्रस्ट प्लस रिलिजियस चॅरिटेबल पर्पज आहे यामध्ये. पहिल्यामध्ये आपण काय बघितलं, ह्यामध्ये चॅरिटेबल पर्पज चॅरिटेबल नेचरमध्ये आहे. सेकंड पॉईंटमध्ये बघितला पब्लिक ट्रस्ट पण आहे ह्यामध्ये. आणि ह्यामध्ये नेक्स्ट आहे रिलिजियस चॅरिटेबल पर्पज आहे. म्हणजे ह्यामध्ये काय वेलफेअरसाठी आहे ना, नॉमिनल कन्सेशनल रेंट असणार आहे ह्यामध्ये.
The premises held by the public trust for religious or charitable purpose and let at the nominal or concessional rent म्हणजे काय? तर एवढं ह्यामध्ये लक्षात ठेवायचं की पब्लिक ट्रस्टची प्रिमायसेस रिलिजियस असू दे चॅरिटेबल पर्पजसाठी आहे आणि ती खूप कमी किंवा कन्सेशनल रेटवर दिलेली आहे तर गव्हर्नमेंट एक्झम्पशन देऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय ट्रस्टची रूम काय केलेत की गरीब विद्यार्थी तिची मेन ओरिजिनल प्राईस जी आहे ते ₹1000 आहे यामध्ये. ₹1000 आहे यामध्ये पर मंथ आहे. पण ह्यामध्ये काय केले की कन्सेशनल रेटवर दिलेली आहे म्हणजे यामध्ये ₹500वर ही काय दिलेत स्टुडंटसाठी काय केलेत ह्यामध्ये मार्केट रेंटपेक्षा खूप कमी रेंटनं ह्यांना काय केलं दिलेली आहे. तर ह्यामध्ये काय होणार आहे की पब्लिक ट्रस्ट प्लस रिलिजियस चॅरिटेबल पर्पज प्लस नॉमिनल कन्सेशनल रेट येणार आहे. मध्ये इम्पॉर्टंट कंडिशन्स 3 कंडिशन्स आहेत त्यामध्ये पब्लिक ट्रस्ट रिलिजियस चॅरिटेबल पर्पज नॉमिनल कन्सेशनल रेट असणार आहे ह्यामध्ये. मग ह्यामध्ये गव्हर्नमेंट एक्झम्पशन देऊ शकतो ह्या केसेसमध्ये. पहिला पॉईंट बघितला चॅरिटेबल पर्पज अँड कन्सेशन. सेकंड पॉईंट बघितला ह्यामध्ये रिलिजियस आहे चॅरिटेबल पर्पज आहे पब्लिक ट्रस्ट आहे नॉमिनल आहे आणि किंवा कन्सेशनल रेट दिला आहे तुम्ही तर त्यावेळेस गव्हर्नमेंट काय करू शकतो हे ॲक्ट एक्झेम्प्ट करू शकतो ह्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे ह्यामध्ये थर्ड पॉईंट पब्लिक ट्रस्ट. परत पब्लिक ट्रस्ट चॅरिटेबल पर्पज रिलिजियस पर्पज प्लस लोकल अथॉरिटी ॲडमिनिस्ट्रेशन येणार आहे यामध्ये. म्हणजे काय आता premises held public trust for religious or charitable purpose and administered by the local authority. म्हणजे काय लोकल अथॉरिटी म्हणजे काय? लोकल अथॉरिटी म्हणजे म्युन्सिपालिटी अथॉरिटी असेल म्युन्सिपल अथॉरिटी तिथं ॲडमिनिस्टर करत असेल. म्हणजे पब्लिक ट्रस्टची एखादी प्रिमायसेस रिलिजियस चॅरिटेबल पर्पजसाठी आहे आणि तिचे ॲडमिनिस्ट्रेशन कशासाठी आहे की लोकल अथॉरिटीसाठी करते तर गव्हर्नमेंट काय करू शकतो एक्झेम्प्ट करू शकतो. म्हणजे चॅरिटेबल रिलिजियस ट्रस्टची प्रिमायसेस म्युन्सिपल अथॉरिटी ॲडमिनिस्टर करत आहे तर त्यावेळेस काय होणार त्यांना काय करू शकतो एक्झेम्प्ट करू शकतो ह्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे फोर्थ पॉईंट युनिव्हर्सिटी प्रिमायसेस. प्रिमायसेस बिलॉंगिंग टू वेस्टेड इन द युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. एखाद्या युनिव्हर्सिटीची प्रिमायसेस असून युनिव्हर्सिटी कायद्याने इस्टॅब्लिश्ड झाली असेल तर गव्हर्नमेंट काय करू शकतो ह्यामध्ये एक्झम्पशन देऊ शकतो ह्यामध्ये. स्टेट ॲक्टने काय करू शकते ह्यामध्ये इस्टॅब्लिश्ड युनिव्हर्सिटी बिल्डिंग करू शकतो ह्यामध्ये. सो इस्टॅब्लिश्ड बाय लॉ म्हणजे काय प्रायव्हेट इन्स्टिट्यूशनला युनिव्हर्सिटी म्हटले म्हणून ॲटोमॅटिक लागू होत नाही ह्यामध्ये. आता समजा एक प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे त्याला युनिव्हर्सिटी म्हणलं ना इन्स्टिट्यूशन आहे इन्स्टिट्यूशनला युनिव्हर्सिटी म्हणलं तर त्याला हा लागू ऑटोमॅटिकली होणार नाही. युनिव्हर्सिटीला लॉ अंडर इस्टॅब्लिश्ड असणे आवश्यक आहे यामध्ये. आता सेकंड पॉईंट 3 क्लॉज 2मध्ये 4 कॅटेगरीज बघितल्या. आपण कोणकोणते 4 कॅटेगरीज बघितले. पहिला तर चॅरिटेबल पर्पज बघितला. सेकंड बघितला पब्लिक ट्रस्ट बघितला प्लस रिलिजियस और चॅरिटेबल बघितला. नॉमिनल कन्सेशनल रेट बघितला. सेकंडमध्ये कन्सेशनल रेट जो आहे तो एक्स्ट्रा ॲड झाला किंवा नॉमिनल रेट ठेवला तुम्ही. म्हणजे पहिला काय पब्लिक ट्रस्ट फर्स्ट पॉईंट. सेकंडमध्ये पब्लिक ट्रस्ट आहे. थर्डमध्ये पब्लिक ट्रस्ट सेम आहे. एक्स्ट्रा काय ॲड झाला रिलिजियस चॅरिटेबल ॲड झाला प्लस नॉमिनल ॲड झाला किंवा कन्सेशनल रेट झाला. नेक्स्ट पॉईंटमध्ये चॅरिटेबल पब्लिक ट्रस्ट चॅरिटेबल दोन्ही सेम आहे यामध्ये फक्त यामध्ये लोकल अथॉरिटी ॲडमिनिस्ट्रेशन ॲड झालं म्हणजे लोकल अथॉरिटीच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी दिला. फोर्थ पॉईंटमध्ये प्रिमायसेस बिलॉंगिंग टू ऑर वेस्टेड इन युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड बाय लॉ इस्टॅब्लिश्ड युनिव्हर्सिटीज असेल त्यांना जर तुम्ही दिला असेल तर त्यावेळेस तो कन्सेशन म्हणजे त्यामध्ये हे ॲक्ट ॲप्लिकेबल होऊ नाही शकते किंवा एक्झेम्प्ट करू शकतो गव्हर्नमेंट. तर प्रोव्हिजो टू सेक्शन 3 क्लॉज 2 आता आपण जो बघितला 4 पॉईंट्स त्यामध्ये बघितले. त्या 4 क्लॉजमध्ये काय आहे प्रोव्हिजो आहे एक्सेप्शन आहे खूप इम्पॉर्टंट आहे. सेक्शन 3 क्लॉज 2 अंतर्गत एक्झम्पशन देण्यापूर्वी स्टेट गव्हर्नमेंटने इन्शुअर करावे की एक्झिस्टंट टेनंट्सची टेनन्सी राईट्स ॲडव्हर्सली अफेक्टेड होणार नाही. म्हणजे जो टेनंट आहे समजा की एखाद्या बिल्डिंगला एक्झम्पशन दिल्यामुळे एक्झिस्टिंग जो टेनंट आहे टेनंटचे राईट्स कमी किंवा नष्ट होतील तर गव्हर्नमेंटने आधी त्याचा काय करायचा आहे विचार करणे आवश्यक आहे. म्हणजे टेनंट आहे तर टेनंटचा काय व्हायला नाही पाहिजे ह्यामध्ये टेनंटच्या राईट्सना कोणत्याही प्रकारचे इफेक्ट होऊ नयेत हार्म होऊ नये यामध्ये एक्झम्पशन देऊ शकतो. एक्झिस्टिंग टेनंटचे राईट्स जे आहेत त्याचे नुकसान होऊ नये ह्यामध्ये गव्हर्नमेंटने इन्शुअर करायचं आहे नुकसान. प्रोव्हिजो ट्रिक जो आहे एक्झम्पशन देताना एक्झिस्टिंग टेनंटला नुकसान होता कामा नये असं सांगितलं. आता 3 क्लॉज 3मध्ये काय सांगितलं गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटी प्रिमायसेसची मिनिंग सांगितलं यामध्ये. गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटीज प्रिमायसेसची मिनिंग म्हणजे काय यामध्ये
हा सबसेक्शन 3 क्लॉज 1A मधील प्रिमायसेस बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटी या एक्सप्रेशनचा मीनिंग क्लॅरिफाय करतो. मग हा काय सांगतो 3 क्लॉज 3 प्रिमायसेस बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटीमध्ये बिल्डिंग्स इन्क्लूड होत नाही. म्हणजे काय सांगितलं की गव्हर्नमेंट जो आहे यामध्ये गव्हर्नमेंटच्या लँडवर बिल्डिंग आहे म्हणून प्रत्येक बिल्डिंग ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंट प्रिमायसेस होणार आहे का, यामध्ये बिल्डिंग इन्क्लूड होत नाही. गव्हर्नमेंटच्या असा लँड आहे ह्याच्यावर जे जे ह्यामध्ये प्रिमायसेस आहेत सगळे प्रिमायसेस बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट बिल्डिंग आहेत, तो ह्यामध्ये सगळे प्रिमायसेस जे आहेत त्याला आपण काय म्हणणार नाही, सगळे प्रिमायसेस बिलॉंगिंग टू दी गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटीमध्ये काही बिल्डिंग्स काय आहेत त्यामध्ये इन्क्लूड होणार नाही आहेत. तर त्या लँडवर सगळे प्रिमायसेस आहेत त्यामध्ये. मग गव्हर्नमेंट लँडवर बिल्डिंग आहे त्यामध्ये, तो बिल्डिंग ऑटोमॅटिकली ह्यामध्ये गव्हर्नमेंट प्रिमायसेस होणार नाही. मेन सिच्युएशन काय आहे बघा. Building is erected on the land held by a person from the government, local authority under agreement, lease, license or other grant. एखाद्या प्रायव्हेट पर्सनकडे गव्हर्नमेंटची जमीन लीज लायसनवर आहे आणि त्या व्यक्तीने त्यावर बिल्डिंग बांधली. पहिला कंडिशन. सेकंड, इवन इफ बिल्डिंग बिलॉंग्स टू कंटिन्युअस टू बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट. ॲग्रीमेंट लीज लायसनमुळे बिल्डिंग टेक्निकली गव्हर्नमेंट किंवा लोकल अथॉरिटीची जर असली तरी सेक्शन 3 क्लॉज 3च्या सिच्युएशनमध्ये ती प्रिमायसेस बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटी या एक्सप्रेशनमध्ये येणार नाही. म्हणजे गव्हर्नमेंट लँड प्लस प्रायव्हेट पर्सन लीजवर दिले, जो प्रायव्हेट पर्सन आहे त्याच्यावर बिल्डिंग बांधला, फक्त हे टायटल गव्हर्नमेंटसाठी, म्हणजे जो लँड आहे तो गव्हर्नमेंटकडे आहे, तो बिल्डिंग कुणाचा आहे त्या प्रिमायसेसमध्ये जो त्या पर्सनला दिला आहे प्रायव्हेट पर्सनला तो बिलॉंग करतो यामध्ये. नेक्स्ट आहे टेनंट क्रिएशन पॉवर. सच पर्सन शॅल बी एंटायटल टू क्रिएट अ टेनन्सी इन रिस्पेक्ट ऑफ द बिल्डिंग और द पार्ट ऑफ इट. म्हणजे गव्हर्नमेंटची जमीन आहे, जमीन जी आहे लीजवर घेऊन बिल्डिंग बांधणाऱ्या व्यक्तीला म्हणजे जो प्रायव्हेट पर्सन आहे त्याच्याकडे काय राईट आहे यामध्ये, त्या बिल्डिंगचा काही भाग किंवा पूर्ण भाग काय करू शकतो, लीजवर देऊ शकतो. टेनंट ठेवण्याचा अधिकार आहे त्याला. एनं काय केली गव्हर्नमेंटची काय केली, बिल्डिंग काय घेतली ह्यामध्ये लीजवर घेतली. लीजवर काय केली, जमीन घेतली आणि बिल्डिंग बांधली. ह्या जमिनीवर काय केली, बिल्डिंग बांधली आणि त्यातील शॉप जो आहे शॉप्स बांधले आणि त्यातला शॉप जो आहे यामध्ये शॉप्स काय केले, लीजवर रेंटवर द्यायला स्टार्ट केले. तर इथं काय केली, टेनन्सी क्रिएट झाला ना ह्यामध्ये काय झाला की टेनन्सी ह्यामध्ये क्रिएट झाला. तर एवढाच नाही आहे ह्यामध्ये गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटी, पण ह्यामध्ये प्रिमायसेस बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट अँड लोकल अथॉरिटी ह्या एक्सप्रेशनमध्ये हे येणार नाही असं सांगितलेलं आहे यामध्ये. तर नेक्स्ट पॉईंट बघूया 3.3 इझी स्टोरी. बघा समजलं नसेल तर, गव्हर्नमेंटनं जमीन दिली कुणाला, एला लीजवर. एनं काय केलं, त्या लँडवर बिल्डिंग बांधली. ॲग्रीमेंटनुसार बिल्डिंग गव्हर्नमेंटची आहे किंवा पुढे गव्हर्नमेंटची होणार आहे. आता ए म्हणतो मी या बिल्डिंगमधील एक शॉप रेंटवर देतो. ठीक आहे, दे. मग 3 क्लॉज 3 काय सांगते, फक्त बिल्डिंग जी आहे ती गव्हर्नमेंटच्या प्रिमायसेस म्हणजे तो जो लँड आहे त्याच्यावर आहे. बिल्डिंग गव्हर्नमेंटची आहे म्हणून ती प्रिमायसेस बिलॉंगिंग टू गव्हर्नमेंट मानली जाणार नाही यामध्ये. त्यामुळे एला त्या बिल्डिंगचा टेनन्सी क्रिएट करण्याचा अधिकार आहे, तो टेनंट ठेवू शकतो यामध्ये. आय होप समजलं असणार. आता रिव्हिजन करूया सेक्शन 3. सेक्शन 3 क्लॉज 1A मध्ये बघितला, गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटीच्या प्रिमायसेसला एक्झेम्पशनसाठी काही गव्हर्नमेंट क्रेडिट रिलेशन सुद्धा एक्झेम्प्ट करू शकतो त्यामध्ये. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे यामध्ये. आता एक्झेम्पशन सांगितले, गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटीने दुसऱ्या प्रिमायसेस रेंट लायसनवर घेतली असेल तर ॲक्ट अप्लाय होऊ शकतो यामध्ये. त्याच्यानंतर 3.1B मध्ये बँक, PSU, स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन्स, फॉरेन मिशन्स, इंटरनॅशनल एजन्सी, MNCमध्ये 1 करोडपेक्षा जास्त मोर असेल किंवा 1 करोड असेल स्पेसिफाईड लार्ज कंपनीज यांना एक्झेम्प्ट केलेलं आहे. एक्सप्लेनेशन, बँक म्हणजे काय, बँकची डेफिनेशन सांगितली एक्सप्लेनेशनमध्ये सेक्शन 3च्या. त्याच्यानंतर 2.1मध्ये सांगितले चॅरिटेबल पर्पज साठी प्रिमायसेस दिली असेल एक्झेम्प्ट. त्याच्यानंतर पब्लिक ट्रस्ट, रिलिजियस, चॅरिटेबल पर्पज प्लस नॉमिनल कन्सेशनल रेटवर दिलं असेल तर काय असणार आहे, एक्झेम्पशन. त्याच्यानंतर 3rd पॉईंटमध्ये पब्लिक ट्रस्ट आहे, रिलिजियस चॅरिटेबल पर्पज आहे, लोकल अथॉरिटी ॲडमिनिस्ट्रेशन आहे, एक्झेम्पशन दिलं. त्याच्यानंतर काय आहे यामध्ये, अथॉरिटी युनिव्हर्सिटी इस्टॅब्लिश्ड बाय लॉ प्रिमायसेस असतील तर एक्झेम्पशन दिलं.
प्रोव्हिजो आहे एक्झिस्टंट टेनंटचे राईट्स ॲडव्हर्सली अफेक्ट होता कामा नाही त्यामध्ये. 3 मध्ये गव्हर्नमेंट लोकल अथॉरिटी लँडवर दुसऱ्या व्यक्तीने अग्रीमेंट लीज लायसन अंतर्गत बांधलेली बिल्डिंग काही परिस्थितीत गव्हर्नमेंट प्रिमायसेस यामध्ये मानली जाणार नाही. तो काय करू शकतो, सच पर्सन जो आहे such private person who is acquired that property, only acquired that property, not title, that private person can give this building or premises, any part of that premises to the on the rent. Okay, so final part जो आहे, such person can create a tenancy in the building or part of building. This is a total section 3. Next section 4. Section 4 what says section 4? सेक्शन 4 जे आहे यामध्ये काय सांगते, पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू इश्यू ऑर्डर्स इन रिस्पेक्ट ऑफ प्रिमायसेस बिलॉंगिंग टू लोकल अथॉरिटी. हा पॉईंट सांगतो यामध्ये. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट काय सांगते की टाइम टू टाइम डिटरमाइन व्हेरियस डिरेक्शन्स जे असणार ते तुम्ही डिटरमाइन करा, एवढं सांगतोय सेक्शन 4 मध्ये. ठीक आहे ना. सेक्शन 4 काय सांगतोय, सेक्शन 4 पॉवर ऑफ स्टेट गव्हर्नमेंट टू इश्यू ऑर्डर्स इन रिस्पेक्ट ऑफ प्रिमायसेस बिलॉंगिंग टू लोकल अथॉरिटी. म्हणजे सिंपल असा अर्थ आहे की स्टेट गव्हर्नमेंटला लोकल अथॉरिटीच्या मालकीच्या प्रिमायसेसबाबत डिरेक्शन ऑर्डर देण्याचा पॉवर आहे यामध्ये. म्हणजे पॉवर कुणाला आहेत, मेन गोष्ट यामध्ये पॉवर्स कुणाला दिल्यात, पॉवर्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटला पॉवर्स आहे त्यामध्ये. ओके, सो ऑर्डर्स देण्याचा पॉवर आहे कुणाला, स्टेट गव्हर्नमेंटला. म्हणजे प्रिमायसेस जर एखाद्या लोकल अथॉरिटीच्या मालकीचे असेल, उदाहरणार्थ त्यामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन, म्युन्सिपल काउन्सिल, तर त्या प्रिमायसेसबाबत स्टेट गव्हर्नमेंट वेळोवेळी काय करू शकतो, ह्यामध्ये योग्य तो काय करू शकतो, डिरेक्शन देऊ शकतो. यामध्ये डिरेक्शन देऊ शकतो, टाइम टू टाइम डिरेक्शन्स देणार यामध्ये. त्यानंतर आता नेक्स्ट आहे यामध्ये सेक्शन 5. आता सेक्शन 5 काय सांगतो यामध्ये, सेक्शन 5 सेज दॅट सीझेशन ऑफ एक्झम्पशन. आता ह्यामध्ये सीझेशन ऑफ एक्झम्पशनमध्ये स्टेट गव्हर्नमेंटला असे वाटले की आपण एक्झम्पशन दिले ते कॉन्ट्रावर्सी क्रिएट करत आहेत. आपण एक्झम्पशन बघितले ना आता सेक्शन 3 मध्ये. जर ते कॉन्ट्रावर्सी क्रिएट करत असतील तर त्यावेळी एक्झम्पशन काय केलं जाणार, काढून घेतलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल आता चॅरिटेबल पर्पजसाठी आपण बघितलं 3(1) मध्ये बघितलं चॅरिटेबल पर्पज. आय थिंक हे चॅरिटेबल पर्पजसाठी सांगितलं की चॅरिटेबल पर्पजसाठी काय करू शकतो, एक्झम्पशन आहे यामध्ये. ओके, सो ह्यामध्ये चॅरिटेबल पर्पजच्या नावावर कोणतेही कमर्शियल चालू असेल तर सीझेशन ऑफ काय होणार आहे, एक्झम्पशन होणार आहे. सीझेशन ऑफ एक्झम्पशन होणार आहे ह्यामध्ये. हां, त्याच्यानंतर म्हणजे चॅरिटेबल पर्पजसाठी दिले, ह्यामध्ये चॅरिटेबलसाठी दिले, पण जे मेन ह्यामध्ये चॅरिटेबल चालवणारे आहेत, मेंटेन करणारे आहेत, त्यांनी काय करतात, कमर्शियल पर्पज करायला लागले. तर हे कॉन्ट्रावर्सी क्रिएट व्हायला लागले ना, मग हे काय होणार आहे, एक्झम्पशन काय होणार आहे, एक्झम्पशन कॅन्सल होणार आहे. सेकंड पॉईंट, प्रोव्हाइडेड एक्झम्पशन विथड्रॉ करायच्या आधी एक रिझनेबल अपॉर्च्युनिटी दिली गेली पाहिजे की शो कॉज, रिझन्स मेन्शन करण्यासाठी शो कॉज ह्यामध्ये गेले जाणार आहेत. देन they can cancel the exemption. आता नेक्स्ट आपण सेक्शन बघूया, सेक्शन नंबर 6. सेक्शन नंबर 6 मध्ये काय आहे की स्टँडर्ड रेंट प्रोव्हिजन नॉट ॲप्लिकेबल टू सर्टन प्रिमायसेस. आता जो स्टँडर्ड रेंट प्रोव्हिजन्स आहेत ना, तो सर्टन प्रिमायसेसवर काय होणार नाही, ॲप्लिकेबल होणार नाही यामध्ये. तर कोणकोणते स्टँडर्ड रेंट प्रिमायसेस आहेत, जो प्रोव्हिजन आहे कोणाकोणावर ॲप्लिकेबल होणार नाही, तो पॉईंट यामध्ये बघूया. फर्स्ट पॉईंट आहे सेक्शन 6चा बेसिक मिनिंग काय आहे ते समजून घेऊया आपण. स्टँडर्ड रेंट म्हणजे काय, कायद्याने मान्य केलेले किंवा निश्चित केलेले रेंट जो असतो त्याला आपण स्टँडर्ड रेंट म्हणतो. म्हणजे परमिटेड, आता हे स्टँडर्ड रेंट समजले की एक स्टँडर्ड रेंट गव्हर्नमेंट काय करते, फिक्स करते किंवा लॉ थ्रू फिक्स झालेले असते. मग परमिटेड इन्क्रीज म्हणजे काय, कायद्यानुसार लँडलॉर्डला स्टँडर्ड रेंटमध्ये करता येणारी परमिटेड वाढ म्हणजे काय करू शकतो की जो स्टँडर्ड रेंट दिली त्यामध्ये कायद्याने काय करू शकतो, जो लँडलॉर्ड आहे, लँडलॉर्ड जो आहे, लँडलॉर्ड टेनंट माहिती आपल्याला, जो लँडलॉर्ड आहे तो काय करू शकतो, ह्यामध्ये वाढ करू शकतो. ह्यामध्ये ज्या टेनंट म्हणजे जो रेंट आहे त्याच्यामध्ये काय करू शकतो, वाढ करू शकतो, त्याला परमिटेड इन्क्रीज म्हणतो आपण. आता सेक्शन 6 काय सांगतो, असा सांगतो की काही नवीन अनेक काळापासून पॅकेट असलेल्या प्रिमाइससाठी स्टँडर्ड रेंट आणि परमिटेबल इन्क्रीजचे प्रोव्हिजन्स लागू होणार नाहीत.
पण त्याला दोन इम्पॉर्टंट एक्सेप्शन्स आहेत त्यामध्ये. आता पहिला बघूया की काय सांगतो यामध्ये सेक्शन सिक्स. सिक्स नॉटविथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ॲक्टमध्ये दुसरीकडे काहीही लिहिले असले तरी सेक्शन सिक्सचा रूल काय होणार आहे, ॲप्लिकेबल होणार आहे, लागू होणार आहे. म्हणजे काय सांगतोय की दुसऱ्या सेक्शनमध्ये स्टँडर्ड रेंटबद्दल प्रोव्हिजन असले तरी सेक्शन सिक्स जो आहे तो सेक्शन सिक्समधील सिच्युएशन हा काय असणार आहे, स्पेशल रूल असणार आहे, तो ॲप्लिकेबल होणार आहे. कधी ॲप्लिकेबल होणार आहे, वेन ज्यावेळेस फ्रॉम द कमेन्समेंट ऑफ द ॲक्ट, हा जो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आहे ना, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट जो आहे 1999चा, हा लागू झाल्यापासून, चालू झाल्यापासून, कमेन्समेंट झाल्यापासून, हा ॲक्ट लागू झाल्यापासून लागू होतो. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे व्हॉट एक्सक्लुडेड, प्रोव्हिजन रिलेटिंग टू द स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीज शॅल नॉट बी अप्लाय. काय एक्सक्लूड केलेला आहे की जो स्टँडर्ड रेंटचा पॉईंट आहे आणि परमिटेड इन्क्रीज, जो परमिटेड इन्क्रीज कोण करू शकतो, ह्यामध्ये लँडलॉर्ड करू शकतो, तो काय ह्यामध्ये ॲप्लिकेबल होणार नाही. अशा प्रिमायसेससाठी स्टँडर्ड रेंट, परमिटेड इन्क्रीजचे प्रोव्हिजन्स लागू होणार नाही. म्हणजे काय की लँडलॉर्डला स्टँडर्ड रेंट प्रोव्हिजनच्या सामान्य फ्रेमवर्कमध्ये बांधले जाणार नाही, सब्जेक्ट टू दी सेक्शन, ह्या सेक्शनशी रिलेटेड ओनली. विच प्रिमायसेस आता ह्यामध्ये कन्क्लूड केलेलं आहे, विच प्रिमायसेस लेट और गिव ऑन लायसन्स फी. म्हणजे काय, प्रिमायसेस लेट केलेलं असणार आहे किंवा लायसन्सवर दिलेलं असेल अ बिल्डिंग, वेदर न्यूली कन्स्ट्रक्टेड और अदरवाईज. म्हणजे काय केलं आहे की बिल्डिंग नवीन असो किंवा जुनी असो, बिल्डिंग नवीन असू दे किंवा जुनी असो, त्यातील प्रिमायसेस जर रेंट लायसन्स, which premises are applicable in a premises let or given on the license in a building whether newly constructed or otherwise. म्हणजे बिल्डिंग नवीन असू दे किंवा जुनी असो, त्यातील प्रिमायसेस जर रेंटवर दिली असेल किंवा लीजवर दिली असेल तर पुढची कंडिशन बघणार आहे यामध्ये. पुढची कंडिशन कुठली, इम्पॉर्टंट कंडिशन आहे यामध्ये की सच प्रिमायसेस वर नॉट लेट और गिवन ऑन द लायसन्स फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 year. म्हणजे ती प्रिमायसेस जी आहे ती सलग 1 वर्षाच्या पिरियडमध्ये रेंट किंवा लायसन्सवर दिलेलीच नव्हती, अशी स्टॅट्युटरी कंडिशन पूर्ण झाली पाहिजे. त्या प्रिमायसेसना काय होणार नाही, यामध्ये एक्झम्प्ट केलं जाणार आहे. हा जो रूल आहे तो सेक्शन सिक्स जो आहे यामध्ये ॲक्ट म्हणजे दुसरं काही दिलं असेल तर ह्या रूलनुसार ॲक्ट लागू होणार नाही त्यांच्यावर. आता ह्यामध्ये नेक्स्ट सेक्शन टूला सिक्सला दोन एक्सेप्शन्स आहेत. त्यामध्ये पहिला एक्सेप्शन आहे यामध्ये की ए पॉईंटमध्ये. आता ह्यामध्ये पहिला एक्सेप्शन जो आहे ह्यामध्ये ते सेक्शन 20 अँड सेक्शन 21 प्रिमायसेस सांगितले. तर सेक्शन 20 आणि 21 आधी बघू काय. ह्यामध्ये सेक्शन 20 काय सांगतो, सेक्शन 20मध्ये tenant's right to give the notice to landlord of his intention to occupy the tenant in new building. आपण प्रोव्हिजन बघूया, ज्यावेळेला न्यू बिल्डिंग जो लँडलॉर्ड बांधत असतो, लँडलॉर्ड बांधत असताना टेनंटची ड्युटी आहे यामध्ये, टेनंट काय करायला पाहिजे की टेनंट्स राईट टू गिव्ह नोटीस टू द लँडलॉर्ड ऑफ हिज इंटेन्शन. त्याचं इंटेन्शन आहे की तो काय करणार आहे, ह्यामध्ये जो न्यू बिल्डिंग आहे त्यामध्ये काय करणार आहे, ऑक्युपाय करणार आहे, म्हणजे त्याला त्यामध्ये प्रिमायसेसमध्ये जागा पाहिजे. आणि 21 काय सांगतो ह्यामध्ये, लँडलॉर्ड टू इंटिमेट दी टेनंट. आता यांना नोटीस दिलं तर लँडलॉर्डची काय आहे ड्युटी आहे यामध्ये की त्या टेनंटला सांगायला पाहिजे की अशी बिल्डिंग कंप्लीट झालेली आहे, सो तू येऊन राहू शकतोस किंवा या डेटनंतर तू राहू शकतोस, एवढा त्यामध्ये पेमेंट आहे असं सांगायला पाहिजे. आता 20 आणि 21मध्ये सांगितलं. आता यामध्ये नेक्स्ट जो पॉईंट आहे ह्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, 20 आणि 21 समजलं, आपण नेक्स्ट बघायचं आहे 20 आणि 21. 6A मध्ये काय सांगितलं, सेक्शन 20 अँड 21 प्रिमायसेस. सेक्शन 6A, सेक्शन 6चा रूल सेक्शन 20 आणि 21 मध्ये रेफर्ड प्रिमायसेसवर लागू होत नाही जो आहे. म्हणजे एखादी प्रिमायसेस सेक्शन 20 आणि 21च्या कॅटेगरीमध्ये येत असेल तर सेक्शन 6 वापरून स्टँडर्ड रेंट प्रोव्हिजन्स काढून टाकता येणार नाहीत त्यामध्ये. ओके, समजलं. त्यानंतर नेक्स्ट आहे बी पॉईंट. गव्हर्नमेंट जो आहे ह्यामध्ये म्हाडा हाऊसिंग स्कीम्स ज्या आहेत त्यामध्ये, म्हाडा हाऊसिंग स्कीम्समध्ये महाराष्ट्र हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा त्याच्या सेक्शन 18 अंतर्गत, कोणत्या, म्हाडा हाऊसिंग अँड एरिया अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा त्याच्या सेक्शन 18 अंतर्गत इस्टॅब्लिश्ड बोर्ड्स यांनी अंडरटेकन केलेल्या हाऊसिंग स्कीममध्ये रिकन्स्ट्रक्टेड प्रिमायसेस असतील तर सेक्शन 6 का आहे तो लागू होणार नाही यामध्ये, असं सांगितलं.
म्हणजे गव्हर्नमेंटनं काय केली, हाऊसिंग स्कीम अंतर्गत बिल्डिंग बांधली असेल, गव्हर्नमेंट हाऊसिंग स्कीम अंतर्गत कोणती तरी बिल्डिंग बांधली असेल, बिल्डिंग बांधली त्या प्रिमायसेसवर सेक्शन 6 ॲप्लिकेबल होणार नाही. म्हणजे सेक्शन 6 आपण काय बघितलं, सेक्शन 6मध्ये आपण बघितलं की कधी कधी प्रिमायसेस जो आहे यामध्ये म्हणजे स्टँडर्ड रेंट प्रोव्हिजन्स ॲप्लिकेबल होणार नाही सर्टन प्रिमायसेसमध्ये. पहिला पॉईंट काय बघितला, कधी ॲप्लिकेबल होणार नाही आहे, कंटिन्युअस 1 वर्षापर्यंत प्रिमायसेस यूजमध्येच नाही आहे. पहिली गोष्ट, असं कोणतंही प्रिमायसेस आहे ते फॉर द कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 और मोर इयर यूजमध्ये नाही आहे, त्याच्यावर MRC ॲप्लिकेबल होणार नाही आहे, नॉट ॲप्लिकेबल. बट फर्स्ट कंडिशन आहे न्यूली कन्स्ट्रक्टेड असायला पाहिजे, नॉट सबलेट और लायसन्स फॉर दी कंटिन्युअस पिरियड ऑफ 1 और मोर इयर्ससाठी सबलेट केलेलं नाही आहे, लीजवर दिलेलं नाही आहे. ओके, आणि न्यूली काय केलेलं आहे ह्यामध्ये बांधलेलं आहे. पण आपण त्यामध्ये एक्सेप्शन्स बघितला. पहिला पॉईंट 20 आणि 21मध्ये येत असेल तर त्याला एक्सेप्शन मिळणार नाही सेक्शन 6चा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे महाड किंवा गव्हर्नमेंट हाऊसिंग स्कीम्स यूज करून तुम्ही जर बिल्डिंग बांधली असेल तरीसुद्धा ह्यामध्ये जो स्टँडर्ड रेंटचा एक्झम्पशन आहे तो तुम्हाला एक्झम्पशन मिळणार नाही आहे असं सांगितलं. त्यानंतर कन्स्ट्रूड और रिकन्स्ट्रूड असं म्हटलं आहे, कन्स्ट्रक्टेड और रिकन्स्ट्रक्टेड म्हणजे बिल्डिंग नवीन बांधलेली असो किंवा एक्झिस्टिंग बिल्डिंग रिकन्स्ट्रक्ट केलेली असो, जुनी जी बिल्डिंग महाडा बिल्डिंग आहे, म्हणजे यामध्ये काय सांगितलं आहे, महाडा म्हणजे काय, महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी किंवा त्यांच्या सेक्शन 18 जो आहे ह्यामध्ये त्यांचे स्कीम्स वगैरे वापरून तुम्ही बिल्डिंग तयार केलेली आहे, बांधलेली आहे, ते स्कीम्स यूज करून बांधलेले आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय होणार नाही ह्यामध्ये, हे स्कीम्सना म्हणजे ह्या बेनिफिटला तुम्ही ॲप्लिकेबल होणार नाही ह्या केसमध्ये. आता नेक्स्ट आहे सेक्शन 6चा कंप्लीट रिव्हिजन बघूया आपण. सेक्शन 6 काय सांगतो यामध्ये, खूप इम्पॉर्टंट आहे सेक्शन 6चे एक्झम्पशन्स जे आहेत ते. तर सेक्शन 6 ऑफ महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट कंप्लीट रिव्हिजन बघूया आपण ह्यामध्ये काय सांगतो. तर सेक्शन 6मध्ये काय सांगितलं, मेन रूल काय आहे, सर्टन प्रिमायसेससाठी स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीज प्रोव्हिजन लागू होणार नाही आहे त्याचं सांगितलं. कंडिशन काय होती फक्त की जो प्रिमायसेस आहे तो कंटिन्युअस 1 इयर लेट लायसन्सवर नव्हती, कंटिन्युअस 1 इयर और मोर दॅन 1 इयर. एक्सेप्शन 2 होते. एक्सेप्शन फर्स्ट सेक्शन 20 अँड 21. सेक्शन 20 आणि 21 जो आहे यामध्ये सेक्शन 20 आणि 21बद्दल आहे ह्यामध्ये. ओके, तर 20 आणि 21मध्ये असेल तर मग आपण 20 बघितला, 20मध्ये काय बघितला पॉईंट, 20मध्ये बघितला की ह्यामध्ये जो टेनंटचा राईट आहे की ऑलरेडी तो बिल्डिंगमध्ये राहतो आणि लँडलॉर्डनं काय केलं ह्यामध्ये की त्याला रिकन्स्ट्रक्ट करायची आहे बिल्डिंग, सो तो टेनंटला इविक्ट केला. पण टेनंटला तिथं काय दाखवायचं आहे, विलिंग दाखवायचं आहे की ज्यावेळेला जो रिकन्स्ट्रक्शन झाला बिल्डिंगचा त्यामध्ये मला काय पाहिजे, प्रिमायसेस पाहिजे असं सांगायचं आहे. प्रिमायसेस पाहिजे असं सांगितल्यानंतर हे 20मध्ये झालं, टेनंटचा राईट आहे हा. त्याच्यानंतर काय आहे, टेनंटचा राईट झाला की तो नोटीस देऊ शकतो. 21मध्ये काय आहे की आता हा टेनंटचा राईट आहे ना, तर ह्यामध्ये काय आहे, लँडलॉर्डची ड्युटी आहे की ह्यामध्ये प्रिमायसेस बांधून झाल्यानंतर रिबिल्ड करून झाल्यानंतर टेनंट जो आहे त्याला नोटीस द्यायची आहे की असं असं रिबिल्ड करून झालेलं आहे, तो प्रिमायसेसमध्ये एंटर करू शकतो. हे पहिला झाला, फर्स्ट पॉईंट आहे की 20 आणि 21ला ॲप्लिकेबल होणार नाही. सेकंड पॉईंट एक्सेप्शन 2, गव्हर्नमेंट MHADA. ओके, सेक्शन 18 बोर्ड हाऊसिंग स्कीम्समधून तुम्ही जर बिल्डिंग बांधला असेल तेव्हासुद्धा हे काय होणार नाही, रूल्स ॲप्लिकेबल होणार नाही आहे. कन्स्ट्रक्ट केला असेल, रिकन्स्ट्रक्ट केला असेल प्रिमायसेसचं. आता सेक्शन 7 आपण मेन इम्पॉर्टंट पॉईंट बघायचा आहे. डेफिनेशनचा पार्ट स्टार्ट झालेला आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, डेफिनेशनचा पार्ट स्टार्ट करूयात आपण. डेफिनेशनच्या पार्टमध्ये सेक्शन 7मध्ये ॲक्टमध्ये वापरले जाणाऱ्या इम्पॉर्टंट लिगल वर्ड्सची डेफिनेशन दिलेली आहे. आता ओपनिंग वर्ड आहे त्यामध्ये की इन दिस ॲक्ट अनलेस देअर इज एनिथिंग रिपग्नंट टू दी सब्जेक्ट ऑफ कॉन्टेक्स्ट. म्हणजे याचा अर्थ इझी आहे की ॲक्टमध्ये एखाद्या शब्दाची डेफिनेशन सेक्शन 7मध्ये दिलेली आहे, तर सामान्यतः त्या शब्दांचा हाच लिगल मिनिंग होणार आहे असं सांगितलं. पहिला फर्स्ट बघूया, कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोण असणार आहे. कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोण असणार आहे जो आहे यामध्ये आपण बघायचं आहे. सेक्शन 40मध्ये जो दिलेला आहे तो कॉम्पिटंट ऑथॉरिटी असणार आहे. आपण कॉम्पिटंट ऑथॉरिटीची डेफिनेशन पुढे जाऊन बघणारच आहे. आता नेक्स्ट बघू यामध्ये सेकंड पॉईंटमध्ये आहे गव्हर्नमेंट अलॉटी. गव्हर्नमेंट अलॉटी जो आहे यामध्ये डेफिनेशन 2 वेगळ्या सिच्युएशनमध्ये आहेत. फर्स्ट जो आहे यामध्ये नॉन रेसिडेन्शियल पर्पजसाठी आहे, सेकंड आहे रेसिडेन्शियल पर्पजसाठी. मग गव्हर्नमेंट अलॉटी आपण नॉन रेसिडेन्शियल पर्पजसाठी आधी बघूया, मग रेसिडेन्शियल पर्पजसाठी बघूया. पहिला जो आहे गव्हर्नमेंट अलॉटी नॉन रेसिडेन्शियल पर्पज,
हा क्लॉज खूप मोठा आहे, त्यामुळे एक एक कंडिशन्स बघायचं आपण ह्यामध्ये. प्रिमायसेस जो आहे ह्यामध्ये काय आहे, प्रिमायसेस रिक्विजिन और कंटिन्यूड अंडर रिक्विजिशन. आता ह्यामध्ये गव्हर्नमेंटने प्रिमायसेस ताब्यात घेतलेली आहे किंवा रिक्विजिशन कंटिन्यू आहे. आता तुम्हाला ह्यामध्ये क्वेश्चन आला असेल की रिक्विजिशन म्हणजे काय. रिक्विजिशनचा पॉईंट आपण समजून घेऊया की ह्यामध्ये सेक्शन 7मध्ये ह्यामध्ये गव्हर्नमेंट अलॉटीच्या पॉईंटमध्ये रिक्विजिशनचा पॉईंट आलेला आहे. तर काय असणार आहे रिक्विजिशन. तर सगळ्यात पहिला रिक्विजिशन म्हणजे काय. रिक्विजिशनचा अर्थ असा येतो ह्यामध्ये की रिक्विजिशन गव्हर्नमेंटकडून एखादी प्रॉपर्टी जी आहे ती तात्पुरती सार्वजनिक उद्देशासाठी आपल्या ताब्यात घेणे. म्हणजे प्रॉपर्टीचा मालक बदलत नाही, पण गव्हर्नमेंटच्या त्या प्रिमायसेसचा पोझिशन यूज आपल्या नियंत्रणात असतो. ओके, म्हणजे आपण यूज करू शकतो यामध्ये. मग प्रिमायसेस रिक्विजिट और कंटिन्यूड अंडर द रिक्विजिशनमध्ये म्हणजे गव्हर्नमेंटची जी प्रिमायसेस आहे ते आपल्या ताब्यात आहे. हो अलॉटेड. आता ह्यामध्ये कोण अलॉट करणार आहे ह्यामध्ये, हो अलॉटेड स्टेट गव्हर्नमेंट अलॉट करणार आहे यामध्ये. नेक्स्ट आहे पर्पज जो आहे नॉन रेसिडेन्शियल पर्पज असणार आहे यामध्ये. प्रिमायसेस राहण्यासाठी नसून ऑफिस बिझनेस और ऑफिशियल पर्पजसाठी असेल. आपण पहिलाच पॉईंट बघितला की नॉन रेसिडेन्शियल बघायचा आहे. मग जो बिझनेस आहे फायनान्शियल पर्पजसाठी यूज होत असेल, गव्हर्नमेंट ऑफिससाठी बिल्डिंग असेल, तर अलॉटमेंट टू होम कुणाला जाणार आहे, डिपार्टमेंट ऑफिस ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंटसाठी जाणार आहे. मग ह्यामध्ये आपण बघितलं की पर्पज काय आहे, नॉन रेसिडेन्शियल पर्पजसाठी आहे. सो अलॉटमेंट टू होम कुणाला अलॉटमेंट, डिपार्टमेंट ऑफिस ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंटला अलॉटमेंट करणार. म्हणजे स्टेट किंवा सेंट्रल जो असणार आहे गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट ऑफिसला अलॉटमेंट असणार आहे. आता मेन ह्यामध्ये काय होणार आहे, कन्फ्युजन होणार आहे की अलॉटमेंट म्हणजे काय, अलॉटमेंट काय असतं. अलॉटमेंट समजल्यानंतर पुढे नाही जाऊ शकत आपण. हां, तर अलॉटमेंट म्हणजे काय आता समजून घेऊया. ह्यामध्ये अलॉटमेंट म्हणजे काय असणार आहे की ह्यामध्ये काय असणार आहे की गव्हर्नमेंट अलॉटी आपल्याला सहज समजेल. अलॉटमेंट म्हणजे काय समजल्यावर. अलॉटमेंट म्हणजे एखादी जागा, घर, फ्लॅट एखाद्या व्यक्तीला काय करणे, वापरण्यासाठी देणे, असाइन करणे त्याला. म्हणजे गव्हर्नमेंट म्हणते की ही जागा तुम्हाला राहण्यासाठी वापरण्यासाठी दिलेली आहे, याला आपण अलॉटमेंट म्हणतो. मग आता ह्यामध्ये काय झाला की अलॉटी कोण झाला. आता ह्यामध्ये अलॉटी असणार आहे, गव्हर्नमेंट अलॉटी कोण असणार आहे, गव्हर्नमेंट अलॉटी कोण असणार आहे ह्यामध्ये, की पहिला जो पॉईंट आहे यामध्ये काय असणार आहे, गव्हर्नमेंट अलॉटी म्हणजे गव्हर्नमेंटने एखादे प्रिमायसेस, घर, जागा अलॉट केलेली व्यक्ती जो असणार आहे तो गव्हर्नमेंट अलॉटी असणार आहे. मग ह्यामध्ये आपण काय म्हणणार आहे, गव्हर्नमेंटला काय म्हणणार, आपण त्या व्यक्तीला गव्हर्नमेंट अलॉटी म्हटलं तर गव्हर्नमेंटला काय म्हणणार आहे ह्यामध्ये आपण, गव्हर्नमेंटला आपण काय म्हणणार आहे ह्यामध्ये. सिंपल प्रश्न आहे ह्यामध्ये की गव्हर्नमेंट जो आहे एखाद्या व्यक्तीला प्रिमायसेस, ट्रू ओनर कोण असतो, गव्हर्नमेंट असतो. सो डिपार्टमेंट ऑफ अलॉटमेंट कुणाला देणार आहे, जो डिपार्टमेंट असणार आहे, ऑफिस असणार आहे ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट और सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याला आपण काय करणार आहे, कलेक्टर ऑफिसला आपण काय केलं, प्रिमायसेस अलॉट केला अशा टाईपमध्ये. PUC सेक्टरला देऊ शकतो, कॉर्पोरेशनला देऊ शकतो, कोऑपरेटिव्ह सोसायटीला देऊ शकतो, फॉरेन कन्सल्टेशनला देऊ शकतो. इम्पॉर्टंट डेट जो आहे 7 डिसेंबर 1996 लक्षात ठेवायचे. या डेफिनेशनमध्ये काही डेट स्पेसिफिक इम्पॉर्टंट आहेत यामध्ये. तर हे जे डेट आहे त्यामध्ये ते का गरजेचं आहे यामध्ये बघूया की हा जो महाराष्ट्र रेंट कंट्रोलमध्ये 7 डिसेंबर 1996 डेट जो मेन्शन केलेला आहे तो का इम्पॉर्टंट आहे, का दिलेला आहे 7 डिसेंबर जो आहे तो, कारण ह्यामध्ये हा डेट स्पेसिफिकली इम्पॉर्टंट आहे. डेफिनेशनमध्ये दिलेला आहे. त्या डेट रोजी कोण प्रिमायसेसमध्ये ऑक्युपेशन पोझेशनमध्ये होते हे बघायचं आहे त्यामध्ये. म्हणजे काय, 7 डिसेंबर 1996 रोजी बॉम्बे रेंट्स हॉटेल अँड लॉजिंग हाऊस रेट, बॉम्बे लँड रिक्विजिशन अँड बॉम्बे गव्हर्नमेंट प्रिमायसेस इविक्शन 1996 लागू झाला होता. मग सेक्शन 7 क्लॉज 2मध्ये गव्हर्नमेंट अलॉटी कोण मानायचं हे ठरवताना याच डेटला प्रिमायसेस कोणाच्या ऑक्युपेशन पोझिशनमध्ये होते हे पाहिले जाते. म्हणजे ही कट ऑफ डेट आहे यामध्ये. समजा उदाहरण समजा की नाही लक्षात आलं असेल तर डेट का घेतली गेली आहे. समजा गव्हर्नमेंटने एक प्रायव्हेट प्रिमायसेस रिक्विजिशन केले आणि ते रेसिडेन्शियल पर्पजसाठी ए जो व्यक्ती आहे त्याला काय केले, अलॉट केले. आता प्रश्न आला की एला गव्हर्नमेंट अलॉटी मानायचे का, ह्यामध्ये ए जो आहे त्याला गव्हर्नमेंट अलॉटी म्हणायचं का. सेक्शन 7 क्लॉज 2 सेक्शन 7 सबसेक्शन 2 क्लॉज बी म्हणतो की 7 डिसेंबर 1996 रोजी
त्या प्रिमायसेसमध्ये स्वतः रेसिडेन्ससाठी ऑक्युपेशन पोझेशनमध्ये असला पाहिजे ह्या तारखेला, तर तो गव्हर्मेंट अलॉटी असणार आहे. आणि जर एचा मृत्यू झाला असेल तर त्यांचे लीगल हेअर्स त्या प्रिमायसेसमध्ये रेसिडेन्ससाठी ऑक्युपेशनमध्ये होता, तर ते सुद्धा काय असू शकतात, गव्हर्मेंट अलॉटी असू शकतात. त्या दिवशी प्रिमायसेस कोणाच्या ऑक्युपेशन पोझेशनमध्ये होते ह्याच्यासाठी काय केले, त्यांना आपण गव्हर्मेंट अलॉटी म्हणणार आहे असं कन्सिडर केलेलं आहे. हा डेट स्पेसिफाय करतो. तर हू इज गव्हर्मेंट अलॉटी, आपण बघितलं कोण गव्हर्मेंट अलॉटी असू शकतो ह्यामध्ये, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, PUC, कॉर्पोरेशन, कोऑपरेटिव्ह सोसायटीज सगळे येणार आहेत. मग आता कसं लक्षात ठेवायचं, गव्हर्मेंट अलॉटी कोण कोण असणार आहेत, PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स, कॉर्पोरेशन्स, कोऑपरेटिव्ह सोसायटीज, त्यानंतर फॉरेन कन्सुलेट, मग हे सगळे 5 आहेत. ह्यामध्ये हे सगळे काय असू शकतात, गव्हर्मेंट अलॉटीज असू शकतात. 5 लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. इझी ट्रिक बघूया आपण कसं लक्षात ठेवायचं. तर ह्यामध्ये सगळ्यात पहिला काय, PSU बघितला, PSU नंतर काय बघितलं आपण, स्टेट और सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंट जे ऑफिस आहेत ते पण येणार आहेत ह्यामध्ये. इथं बघितलं ना, हे पण येऊ शकतात, डिपार्टमेंट, ऑफिस ऑफ स्टेट गव्हर्मेंट और सेंट्रल गव्हर्मेंट पण येणार आहे. त्याच्यानंतर PSU पब्लिक सेंट्रल अंडरटेकिंग, कॉर्पोरेशन्स येणार आहेत, कॉर्पोरेशन येणार आहेत. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटीज येणार आहेत, फॉरेन कॉन्सुलेट येणार आहेत ह्यामध्ये. एवढं लक्षात ठेवायचं. आता फॉरेन कॉन्सुलेट म्हणजे काय ते दिले बघा. फॉरेन कॉन्सुलेट म्हणजे काय, फॉरेन कॉन्सुलेट म्हणजे एनी फॉरेन कॉन्सुलेट बाय वॉट एव्हर नेम कॉल्ड, म्हणजे फॉरेन कंट्रीच्या कॉन्सुलेटला अलॉट केलं जाते ह्यामध्ये. म्हणजे फॉरेन कॉन्सुलेट म्हणजे काय, परदेशीच्या देशाचे भारतातील स्थानिक सरकारी कार्यालय. म्हणजे एखाद्या फॉरेन कंट्रीचं कॉन्सुलेट मुंबईमध्ये आहे, ते त्या देशाचे नागरिकांना काही कन्सुलर सर्व्हिसेस, पासपोर्ट, व्हिसा रिलेटेड देत असतील तर त्यांना आपण फॉरेन कॉन्सुलेट म्हणतो. ओके. तर नेक्स्ट पॉईंट 2B मध्ये गव्हर्मेंट अलॉटी जो आहे तो रेसिडेन्शियल असणार आहे. ह्यामध्ये आपण नॉन रेसिडेन्शियलमध्ये बघितलं. नॉन रेसिडेन्शियलमध्ये काय काय बघितलं, तर सेंट्रल गव्हर्मेंट, स्टेट गव्हर्मेंट येणार. नेक्स्ट पॉईंट PSU येणार. त्याच्यानंतर कॉर्पोरेशन्स येणार. त्याच्यानंतर बघितलं फॉरेन कन्सिलर येणार. त्याच्यानंतर कोऑपरेटिव्ह सोसायटीज येणार. ओके, कोऑपरेटिव्ह सोसायटी झाले. सोपं आहेत, इझी लक्षात राहिले आपल्या. त्यानंतर 7.2B मध्ये काय सांगितलं, गव्हर्मेंट अलॉटीज. आता ह्यामध्ये कोण कोण असणार रेसिडेन्शियल पर्पजसाठी, तर ह्यामध्ये काय सांगितलं की प्रिमायसेस, खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. 7.2B मध्ये गव्हर्मेंट अलॉटी फॉर दी रेसिडेन्शियल पर्पजबद्दल सांगतोय. तर ह्यामध्ये काय आहे की प्रिमायसेस रिक्विजिट और कंटिन्यूड अंडर रिक्विजिशन. गव्हर्मेंटने प्रिमायसेस रिक्विजिशन केली, कंटिन्यू केली, गव्हर्मेंटने रेसिडेन्शियल हाऊस रिक्विजिशन केला ह्यामध्ये. आता ह्यामध्ये काय आहे की ह्यामध्ये गव्हर्मेंटने रेसिडेन्शियल हाऊस रिक्विजिशन केला म्हणजे याचा अर्थ काय, गव्हर्मेंटने घेतला काय ह्यामध्ये रिक्विजिशनसाठी, की गव्हर्मेंटने प्रायव्हेट पर्सनला दिला ह्यामध्ये. बघा पॉईंट्स क्लिअर करून घेऊयात आपण ह्यामध्ये. पहिला जो आहे इथे रिक्विजिशन आणि अलॉटमेंटमध्ये कन्फ्युजन होतो. एकदम सिक्वेन्स बघा ह्यामध्ये. समजा हे प्रायव्हेट व्यक्तीचं घर आहे. स्टेप 1 काय आहे, रिक्विजिशन. गव्हर्मेंट काय म्हणते, हे घर सध्या आम्हाला सरकारी कामासाठी पाहिजे आहे. मग कायद्याच्या अधिकाराने गव्हर्मेंट त्या घराचा काय करू शकतो, तात्पुरता पोझेशन घेऊ शकतो. म्हणजे गव्हर्मेंटने रेसिडेन्शियल हाऊस रिक्विजिशन केला यामध्ये. म्हणजे गव्हर्मेंटने घर विकत घेतलेले नाही, अजून ओनर कोण असणार आहे, एच ओनर असणार आहे यामध्ये. तर स्टेप 2 जो आहे तो अलॉटमेंट आहे. अलॉटमेंट कोण असणार आहे, गव्हर्मेंटच्या ताब्यात आलेले जे रेसिडेन्शियल हाऊस गव्हर्मेंट बी नावाच्या व्यक्तीला राहण्यासाठी देतो. म्हणजे गव्हर्मेंटच्या ताब्यात, म्हणजे जो एचा ट्रू ओनर कोण आहे, ए आहे यामध्ये. ट्रू ओनर कोण आहे, ए आहे. एचा जो आहे तो पोझेशन काहीतरी स्पेसिफिक पर्पजसाठी, रेसिडेन्शियल पर्पजसाठी गव्हर्मेंटनं काय घेतला, त्याचं घर घेतला. पण जो ट्रू ओनर आहे तो एच राहिला यामध्ये. मग गव्हर्मेंटनं काय केलं, गव्हर्मेंटच्या ताब्यात आलेले हे जे घर आहे तो काय करणार, गव्हर्मेंट आता बीला काय देणार ह्यामध्ये, रेसिडेन्शियल पर्पजसाठी, हाऊस रेसिडेन्शियलसाठी देणार आहे. बी नावाच्या व्यक्तीला राहण्यासाठी देतो. तो गव्हर्मेंट ऑफिसर असू दे, त्याला दिलेला आहे. ओके, तो झाला गव्हर्मेंट अलॉटी झाला ह्यामध्ये. बी कोण झाला, गव्हर्मेंट अलॉटी झाला. समजलं, एकदम इझी आहे. ए प्रायव्हेट पर्सन आहे, घर आहे त्याचं,
गव्हर्नमेंटने रिक्विजिशन केलं, त्याला रिक्वेस्ट केली की आम्हाला एक सरकारी पर्पजसाठी पाहिजे. मग त्यानं कडून रिक्विजिशन केलं. आता काय केला की कलेक्टर आहे त्या प्रिमायसेस त्या एरियामधल्या कलेक्टरला हाऊस रिकमेंडेशन पाहिजे. मग हाऊस ते काय केला एक्वायर केला. एक्वायर मीन्स वॉट दॅट इज टोटली नॉट एक्वायर दॅट मिनिंग पजेशन दिलं फक्त त्याला. मग बी काय झाला यामध्ये गव्हर्नमेंट अलॉटी झाला यामध्ये. आता नेक्स्ट आहे इम्पॉर्टंट डेट आपण मगाशी बघितलं तेच आहे यामध्ये. आता या डेट रोजी पर्टिक्युलर पर्सन किंवा लिगल हेअर्स प्रिमायसेसमध्ये राहत असेल तर त्यालासुद्धा आपण काय म्हणणार आहे गव्हर्नमेंट अलॉटी म्हणणार आहे. हू इज गव्हर्नमेंट अलॉटी? द पर्सन ऑर हिज लिगल हेअर्स हू वॉज इन दी ऑक्युपेशन फॉर दी लिगल हेअर्स ओन रेसिडेन्स. ह्या डेटला तिथं असायला पाहिजे, त्याला आपण गव्हर्नमेंट अलॉटी मानला जाणार आहे. आय होप समजलं असणार आहे. आपण एमध्ये काय बघितलं रेसिडेन्शियल पर्पज बघितला, बीमध्ये नॉन रेसिडेन्शियल पर्पज बघितला यामध्ये. आता 7 क्लॉज 3 बघायचा आहे. 7 क्लॉज 2मध्ये आपण बघितला गव्हर्नमेंट अलॉटी. 7 क्लॉज 1मध्ये आपण बघितला कॉम्पिटंट ऑथॉरिटी, जे की कॉम्पिटंट ऑथॉरिटी आपण नेक्स्ट बघणार आहे सेक्शन 40मध्ये. ओके, सो 7 क्लॉज 3मध्ये बघायचं आहे आपण. तर 7 क्लॉज 3मध्ये कशाची डेफिनेशन आहे? 7 क्लॉज 3मध्ये लँडलॉर्डची डेफिनेशन आहे. लिहून घ्या टायटल लँडलॉर्ड. लँडलॉर्ड आहे इथं लँडलॉर्डची डेफिनेशन आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे ना. 7 क्लॉज 3. 7 क्लॉज 3मध्ये लँडलॉर्डची डेफिनेशन दिलेली आहे. मग आता ह्यामध्ये काय सांगितलं आहे की लँडलॉर्ड म्हणजे जो रेंट घेतो किंवा रेंट घेण्यासाठी कायदेशीर अधिकार त्याच्याकडे असते त्याला आपण लँडलॉर्ड म्हणतो. मेन मिनिंग आहे पर्सन हू इज फॉर द टाइम बिंग रिसिविंग द रेंट इज कॉल्ड ॲज अन लँडलॉर्ड. म्हणजे सध्या रेंट कोण घेत आहे तो लँडलॉर्ड असणार आहे. आता ए घर आहे ह्यामध्ये, ए हा घर आहे. ए जो आहे त्या घराचे काय करतोय 10,000 रुपीज रेंट घेतो, तो ए काय झाला लँडलॉर्ड झाला. एंटायटल टू रिसीव रेंट म्हणजे काय? पर्सन एंटायटल टू रिसीव रेंट म्हणजे सध्या रेंट मिळत नसले तरी कायदेशीररित्या रेंट घेण्याचा अधिकार आहे त्याचा. टेनंट रेंट देत नाही पण ओनरला रेंट घेण्याचा लीगल राईट आहे यामध्ये. जरी टेनंट देत नसेल तरी त्याला काय आहे लीगल राईट आहे लँडलॉर्डला. ऑन हिज ओन अकाउंट रेंट स्वतःच्या अकाउंटसाठी घेतो, स्वतःच्या बेनिफिटसाठी रेंट घेणारा प्रॉपर्टी ओनर आहे तो. ऑन दी अकाउंट ऑफ अनादर पर्सन दुसऱ्याच्या अकाउंटवर रेंट घेतो म्हणजे स्वतः ओनर नसला तरी दुसऱ्याच्या बिहाफवर रेंट कलेक्ट करतो म्हणजे एजंट आला. ऑन बिहाफ ऑफ अनादर पर्सन, ऑन बिहाफ ऑफ अनादर पर्सन दुसऱ्याच्या बिहाफवर रेंट घेतो यामध्ये. ओके, दुसऱ्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून रेंट घेणारा एजंट ओनरच्या बिहाफवर काय करतो रेंट घेतो यामध्ये. किंवा ऑन अकाउंट म्हणजे काय प्रॉपर्टी मॅनेजर वगैरे असेल त्यामध्ये तो असणार. फॉर बेनिफिट ऑफ दी अनादर पर्सन म्हणजे काय ह्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीच्या हितासाठी असेल म्हणजे मायनर असेल, ट्रस्ट नेमला असेल तर ट्रस्टी असणार आहे त्यामध्ये. ट्रस्टी म्हणून रेंट घेणारा, गार्डियन म्हणून रेंट घेणारा, रिसिव्हर म्हणून रेंट घेणारा, कोर्ट अपॉइंटेड रिसिव्हर प्रॉपर्टी रेंट कलेक्ट करतो. हू वुड रिसीव्ह अ रेंट इफ प्रिमायसेस वेअर लेट. प्रिमायसेस सध्या टेनंटला दिलेली नसली तरी ती लेट केली असती तर रेंट घेण्याचा अधिकार असलेला व्यक्ती आपण त्याला लँडलॉर्ड म्हणतो. म्हणजे प्रिमायसेस वॅकेट जरी असले तरी लिगल एंटायटल पर्सन लँडलॉर्ड डेफिनेशनमध्ये येऊ शकतो ह्यामध्ये. आता 7 क्लॉज 3मध्ये अजून कोण येऊ शकते? फर्दर इन्क्लूड्स एनी पर्सन नॉट बिंग अ टेनंट हू फ्रॉम टाईम टू टाईम डिराइव्स टायटल अंडर अ लँडलॉर्ड. तर म्हणजे काय? टेनंट नसलेली अशी व्यक्ती जिने लँडलॉर्ड करून टायटल राईट मिळवलेला आहे ती लँडलॉर्ड डेफिनेशनमध्ये येते. म्हणजे ओरिजिनल ओनरने प्रॉपर्टी दुसऱ्याला लिगली ट्रान्सफर केलेली आहे. ए आहे ओनर आहे, त्यानं काय केला बीला ह्यामध्ये काय केला रेंटवर ठेवला बीला आणि ही प्रॉपर्टी काय केला सीला विकला. पहिला राईट कुणाचा होता? एचा होता रेंट कलेक्ट करायचा. पण आता राईट कुणाचा आहे? सीचा आहे रेंट कलेक्ट करायचा. हेच सांगितले फर्दर इन्क्लूड्स. सब टेनंट सिच्युएशन आहे नेक्स्ट. इन रिस्पेक्ट ऑफ सब टेनंट अ टेनंट हू हॅज सबलेट प्रिमायसेस इज ऑल्सो लँडलॉर्ड. म्हणजे काय सांगितले की आता सिच्युएशन अशी आहे यामध्ये. सिच्युएशन कशी आहे की ह्यामध्ये हा ए आहे, काय आहे हा ए लँडलॉर्ड आहे. ए जो आहे तो लँडलॉर्ड आहे. हे जो बिल्डिंग आहे ह्यानं काय केला एनं काय केला
बीला काय केलं, टेनंटवर, म्हणजे टेनंट आहे हा, रेंटवर दिलं. रेंटवर दिल्यानंतर बीनं काय केलं, परत काय केला, सीला ह्यामध्ये काय केला, सबटेनंट ठेवला. सबटेनंट ठेवला यामध्ये, सबटेनंट ठेवला ना. सो आता सीसाठी लँडलॉर्ड कोण झाला, हा बी झाला यामध्ये. बीसाठी लँडलॉर्ड कोण झाला, हा ए झाला. असं सुद्धा ह्यामध्ये सीच्या दृष्टिकोनातनं काय झालं, ह्यामध्ये बी हा जो आहे ह्यामध्ये लँडलॉर्ड झालेला आहे. ही आहे टोटल लँडलॉर्डची डेफिनेशन. आता ह्याचमध्ये स्पेशल लायसन्स सिच्युएशन असेल तर त्यावेळेला काय असणार आहे, डेफिनेशन पुढे बॉम्बे रेंट ॲक्ट 1947 अंतर्गत डीम्ड टेनंट झालेल्या लायसन्सीबद्दल स्पेशल रूल देते. आता ह्यामध्ये काय सांगितलं आहे की a license deemed to be a tenant under Bombay Rent Hotel and Lodging House Rates कंट्रोल ॲक्ट 1947, म्हणजे काही लायसन्सी जुन्या बॉम्बे रेंट ॲक्ट अंतर्गत डीम्ड टेनंट मानले जात होते. अशा सिच्युएशनमध्ये प्रिमायसेस लायसन्सवर देणारा लायसन्सर लँडलॉर्ड म्हणून ट्रीटेड होतो. आता कसं एक्झाम्पल बघूया ह्यामध्ये. आता समजा एने प्रिमायसेस बीला काय केले, लायसन्सवर दिलेली आहे. बीला काय करायचे की त्यामध्ये बीला ओल्ड बॉम्बे रेंट अंतर्गत डीम्ड टेनंट स्टेटस मिळाला ह्यामध्ये. म्हणजे काय यामध्ये समजा ह्यामध्ये काय आहे की प्रिमायसेसचा ओनर जो आहे ए आहे. एने आपला फ्लॅट बीला लायसन्सवर दिला. सुरुवातीला ए जो आहे तो लायसन्सर झाला. ए जो आहे तो काय झाला, लायसन्सर झाला. बी जो आहे तो काय झाला, लायसन्सी झाला. बी टेनंट नाही आहे, त्याला फक्त प्रिमायसेस वापरण्याचा लायसन्स आहे यामध्ये. नंतर बॉम्बे रेंट हॉटेल अँड लॉजिंग रेट्स कंट्रोल ॲक्ट 1947 अंतर्गत काही परिस्थिती बीला डीम्ड टेनंट मानण्यात आले. काही परिस्थितीत काय केले गेले, बीला काय केले गेले, डीम्ड टेनंट मानण्यात आले गेले. म्हणजे काय, कायद्याने बीला टेनंट असल्यासारखा स्टेटस दिला. आता प्रश्न झाला की ए कोण झाला, लँडलॉर्ड झाला ना. ऑब्व्हियसली बीला जर आपण टेनंटमधनंच असेल, जर त्यामध्ये जो हॉटेल बॉम्बे रेंट हॉटेल अँड लॉजिंग हाऊसेस रेट्स कंट्रोल ॲक्ट जो आहे ह्यामध्ये बीला जर टेनंट मानत असेल काही सिच्युएशनमध्ये, तर ए जो आहे तो ॲटोमॅटिकली काय झाला, ह्यामध्ये लँडलॉर्ड झालेला आहे ह्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे थर्डमध्येच काही स्पेशल रूल्स आहेत. ह्यामध्ये गव्हर्मेंट अँड गव्हर्मेंट अलॉटीज स्पेशल रूल आहे. आपण मगाशी बघितला स्पेशल रूल रिलेटेड टू लायसन्स झाला, त्याच्यानंतर स्पेशल रूल रिलेटेड टू गव्हर्मेंट अँड गव्हर्मेंट अलॉटी स्पेशल रूल. आता आपण ह्यामध्ये बघितलेला की गव्हर्मेंट अलॉटी जो आहे ह्यामध्ये कोणत्या डेफिनेशनमध्ये येतो, गव्हर्मेंट अलॉटी येतो सेक्शन 7 क्लॉज 2 मध्ये. सेक्शन 7 सबसेक्शन 1 मध्ये कोण येतो, कॉम्पिटंट ऑथॉरिटी येतो ह्यामध्ये. असे सेक्शन आपण कंबाईन करून सेक्शन रिपीटेडली रिकॉल करून ह्यामध्ये स्टडी करायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आता हा पार्ट जो आहे ना सेक्शन 27शी कनेक्टेड आहे. आपण फक्त टायटल बघूया, सेक्शन 27 काय सांगतो ह्यामध्ये. जस्ट अ मिनिट. तर सेक्शन 27 काय सांगतो ह्यामध्ये, सेक्शन 27 सांगतो स्टेट गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट अलॉटी टू बिकम टेनंट ऑफ द प्रिमायसेस रिक्विजिट और कंटिन्यूड अंडर द रिक्विजिशन. ह्याबद्दल सेक्शन 27 सांगतो यामध्ये. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट और गव्हर्नमेंट अलॉटीज टू बिकम टेनंट और प्रिमायसेस रिक्विजिट कंटिन्यूड अंडर द रिक्विजिशन. आता आपण जसं बघितलं यामध्ये की हॉटेल लॉजिंग वगैरे ॲक्ट बघितलं की नंतर जर कॅटेगरीमध्ये बसत असेल तर तो काय असणार आहे, यामध्ये टेनंट म्हणून कन्सिडर केला तर तो जो मेन ओनर आहे तो काय म्हणून कन्सिडर करायचा, लँडलॉर्ड म्हणून करायचा. त्याच्यानंतर आता ह्या पॉईंटमध्ये काय सांगितलं आपण बघायचं आहे नंतर हा रूल पण सगळे पॉईंट्स कव्हर करायचे. स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेक्शन 7(2)B मधील गव्हर्नमेंट अलॉटीला सेक्शन 27 अंतर्गत डीम्ड टेनंट मानले जाते. काय केले जाते, डीम्ड टेनंट मानले जाते सेक्शन 27 अंतर्गत. अशा केसेसमध्ये प्रिमायसेस टेनंटला दिली असली तर 7 डिसेंबर 1996च्या अगोदर त्या दिवशी रेंट घेण्याचा अधिकार ज्याला होता तो पर्सन लँडलॉर्ड म्हणून मानायचा आहे. इझी आहे, आता जसं म्हटलं तसं सोपं आहे. तर नेक्स्ट आहे 7 क्लॉज 4 मध्ये 7 सबसेक्शन 4 मध्ये सांगितले लीगल रिप्रेझेंटेटिव्हची डेफिनेशन सांगितली गेलेली आहे यामध्ये. आता लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय, लीगल रिप्रेझेंटेटिव्ह मीन्स a representative defined under the Code of Civil Procedure 1908. This is called as a legal representative. आता CPC मध्ये लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय सांगितले, CPC मध्ये काय सांगितले, प्रोव्हिजन काय आहे CPC मध्ये,
आपण बघूयात तर CPC काय सांगितलं. ह्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे 7 सबसेक्शन 4. आता समजा ह्यामध्ये CPC जो आहे 211 मध्ये ऑफ CPC लीगल रिप्रेझेंटेटिव्हची डेफिनेशन दिलेली आहे ह्यामध्ये. Legal representative means a person who in law represent the estate of the deceased person and include any person who intermeddles with the estate of the deceased and where a party sues or is sued in representative character, the person on whom the estate devolves on the death of the party or so suing or sue. म्हणजे काय की पर्सन हू रिप्रेझेंट द इस्टेट ऑफ डिसीज म्हणजे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याची प्रॉपर्टी इस्टेट कोणीतरी कायदेशीर रिप्रेझेंट करत असेल तर तो लिगल रिप्रेझेंटेटिव्ह झाला. सेकंड, इंटरमेडल्स म्हणजे मृत व्यक्तीचा जो मृत्यू झाला इस्टेट किंवा प्रॉपर्टीमध्ये प्रत्यक्ष व्यवहार करणारा हाताळणारा जो व्यक्ती असतो, जरी वारस नसला त्यामध्ये वारस नसला म्हणून मृत व्यक्तीची प्रॉपर्टी मॅनेज डील करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. थर्ड थिंग, रिप्रेझेंटेटिव्ह कपॅसिटीमध्ये पार्टी असेल, जर एखादी व्यक्ती स्वतःच्या पर्सनल कपॅसिटीमध्ये नाही तर रिप्रेझेंटेटिव्ह कपॅसिटीमध्ये सूट करत असेल तर त्या व्यक्तीला काय म्हणणार आपण लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. आता जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी असेल, इट ऑल्सो इन्क्लूड्स इन द केस ऑफ जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी द जॉईंट फॅमिली ऑफ विच डिसीज पर्सन वॉज अ मेंबर. जॉईंट फॅमिली प्रॉपर्टीच्या केसमध्ये डिसीज पर्सनच्या ज्या जॉईंट फॅमिलीचा मेंबर होता ती जॉईंट फॅमिली सुद्धा ह्यामध्ये लीगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून इन्क्लूड होणार आहे एवढं सांगितलं. त्याच्यानंतर 5 मध्ये काय सांगितलं लायसन्स म्हणजे काय. लायसन्स म्हणजे सेक्शन 7 मध्ये सगळ्यात मोठा आणि एक्झाम इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. लायसन्स म्हणजे लायसन्सी म्हणजे काय सगळ्यात पहिला की लायसन्सी ज्याला लायसन्स ॲग्रीमेंटच्या आधारावर प्रिमायसेस ऑक्युपाय करण्याचा परमिशन आहे आणि त्यासाठी लायसन्स फी चार्ज दिला जातो त्याला आपण लायसन्सी म्हणतो. म्हणजे ज्याला आपण लायसन्स ॲग्रीमेंटच्या आधारावर जो प्रिमायसेस ऑक्युपाय करतो त्याला आपण लायसन्सी म्हणतो. मेन डेफिनेशन बघूया यामध्ये. मेन डेफिनेशनमध्ये काय सांगितलं. Licensee, person in occupation of premises or part thereof under a subsisting license agreement. Valid current license agreementच्या आधारावर प्रिमायसेसमध्ये राहणारी व्यक्ती किंवा वापरणारी व्यक्ती लायसन्सी असणार आहे. इझी आहे. नेक्स्ट आहे लायसन्स फी म्हणजे काय. लायसन्स फी इज गिवन फॉर दी लायसन्स फी ऑर चार्ज म्हणजे लायसन्स फी नसून लायसन्स फी म्हणजे किंवा चार्ज लायसन्स फी नसून लायसन्स हा फ्री नसून त्यामध्ये फी आणि चार्जेस देणारी व्यवस्था असते. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी includes a person occupying premises part in the building vesting in or lease to cooperative society housing building registered under the Maharashtra Cooperative Societies Act 1960. म्हणजे रजिस्टर्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या बिल्डिंगमधील अकॉमोडेशनमध्ये अशा व्यक्तीला ही डेफिनेशन कव्हर करू शकते. त्यांना आपण ह्यामध्ये कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बिल्डिंगमधील प्रिमायसेस लायसन्स अरेंजमेंट अंतर्गत वापरणारी व्यक्ती त्याला आपण लायसन्सी म्हणणार आहे. आता कोण लायसन्सी नाही आहे यामध्ये. सेक्शन 7 सबसेक्शन 5 मध्ये एक्सक्लुजन आहे. यामध्ये एक्सेप्शन दिलेलं आहे की कोण लायसन्सी नसणार आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट आहे यामध्ये पेइंग गेस्ट. आता पेइंग गेस्ट कोण असणार आहे. घरात पेइंग गेस्ट म्हणून राहणारी व्यक्ती लायसन्सी नसणार आहे यामध्ये. म्हणजे एच्या घरी बी ₹8,000 देऊन पेइंग गेस्ट म्हणून राहत असेल तर त्याला लायसन्सी आपण म्हणणार नाही यामध्ये. फॅमिली मेंबर रिसाइडिंग टुगेदर जे फॅमिली मेंबर्स असतात एकत्र राहतात त्याला आपण पेइंग गेस्ट म्हणणार नाही. पर्सन इन सर्व्हिस एम्प्लॉयमेंट लायसन्स ऑफ लायसन्सर म्हणजे पर्सन इन सर्व्हिस ऑर एम्प्लॉयमेंट ऑफ लायसन्सर म्हणजे लायसन्सरचा एम्प्लॉई किंवा सर्व्हिस पर्सन जो आहे त्याला आपण त्यामध्ये लायसन्सी म्हणणार नाही. त्यानंतर पर्सन कंडक्टिंग लायसन्सर रनिंग बिझनेस जो पर्सन जो आहे तो लायसन्सरचा रनिंग बिझनेस कंडक्ट करत असेल तर व्यक्ती चालवत असेल तर त्याला लायसन्सी म्हणता येणार नाही. त्यानंतर पॅरामेडिकल अकॉमोडेशन म्हणजे नर्सिंग होम हॉस्पिटल सॅनेटोरियम जवळ मेडिकल पॅरामेडिकल सर्व्हिस देण्यासाठी अकॉमोडेशन या डेफिनेशनमधून एक्सक्लूड केलेलं आहे. हॉस्पिटलजवळ डॉक्टर असं दिलं असेल
हॉस्पिटलच्या जवळ जे असणार आहे, मेडिकल वगैरे असणार आहे, त्याला आपण लायसन्सी म्हणणार नाही. हॉटेल, लॉजिंग हाऊस, हॉटेल एक्सेट्रा. हॉटेल जो आहे यामध्ये सेक्शन 7(5) अकॉमोडेशन प्लेसेस स्पेसिफिकली एक्सक्लूड केलेले आहेत. हॉटेल असू दे, लॉजिंग हाऊस असू दे, हॉस्टेल असू दे, गेस्ट हाऊस असू दे, क्लब, नर्सिंग होम, हॉस्पिटल, सॅनाटोरियम, धर्मशाळा, home for the widows, home for orphans, premises like marriage, public hall, like premises, place of abusement, अम्ब्युसमेंट, एंटरटेनमेंट, लाईक दी इन्स्टिट्यूशन्स, ह्या सगळ्यांना आपण काय म्हणणार नाही, लायसन्सी म्हणणार नाही. त्यानंतर आता नेक्स्ट आहे 7th जो पॉईंट आहे, एम्प्लॉईज टेम्पररी अनऑक्युपाईड प्रिमायसेस. म्हणजे काय, एम्प्लॉई किंवा एम्प्लॉईच्या स्पाऊसच्या नावावर ताब्यात घेतलेली प्रिमायसेस जी असते, म्हणजे एम्प्लॉई सर्व्हिस रिलेटेड कारणांमुळे प्रिमायसेसमध्ये टेम्पररी राहत नाही. पोस्ट ऑफिसला अटॅच्ड रेसिडेन्स किंवा सर्व्हिस एक्सिजन्सीमध्ये टेम्पररी नॉन ऑक्युपेशन आहे, त्या प्रिमायसेससाठी एम्प्लॉईज किंवा स्पाऊसने लायसन्स फी चार्ज घेतला आहे, पण तो लायसन्सी फी स्टँडर्ड रेंट प्लस परमिटेड इन्क्रीजपेक्षा जास्त नसावा. अशा सिच्युएशनमध्ये दुसऱ्या व्यक्तीला लायसन्सीच्या डेफिनेशनमध्ये इन्क्लूड केले जात नाही. कारण ए हा सरकारी नोकरीमुळे या कारणामुळे दुसऱ्या शहरात टेम्पररी पोस्टिंगवर गेला, त्याची पत्नी, त्याचे रेसिडेन्स अटॅच टू दॅट सर्व्हिस त्या सर्व्हिसशी रिलेटेड आहे, त्यामुळं तो लायसन्सी नसणार आहे. कॅन्टीन, क्रीच, डिस्पेन्सरी म्हणजे काय, पर्सन हॅव्हिंग अकॉमोडेशन कंडक्टिंग द कॅन्टीन चालवण्यासाठी अकॉमोडेशन, फॅक्टरीमध्ये कॅन्टीन चालवणारा जो पर्सन असतो तो प्रिमाइस आहे, त्यामध्ये लायसन्सी नसणार आहे. त्याच्यानंतर क्रीचेमध्ये एम्प्लॉई चिल्ड्रनसाठी एक सेकंड चाइल्ड केअर फॅसिलिटीज फॅक्टरीजमध्ये असते, त्याला पण लायसन्सी म्हणता येणार नाही. डिस्पेन्सरी, मेडिकल डिस्पेन्सरी, अदर सर्व्हिसेस जे असतात त्याच्यासाठी. तर नेक्स्ट आहे जो आहे सेक्शन 7(5) जो आहे पूर्ण आहे, यामध्ये काय काय लायसन्सीमध्ये इन्क्लूड होणार आहे त्याची लिस्ट आहे. ओके, त्याच्यानंतर आहे लायसन्सर अँड प्रिमायसेस गिवन ऑन दी लायसन्स. शेवटी जो आहे यामध्ये काय सांगतो की लायसन्सीची डेफिनेशन दिल्यावर लायसन्सर, प्रिमाइस गिवन ऑन लायसन्स हे वर्ड त्याच मिनिंगनुसार घ्यायचे आहेत. ह्यामध्ये समजून घ्या, तुम्ही एकदा बघून घ्या. टोटल सगळे झाले आपले डेफिनेशन्स. आता नेक्स्ट यामध्ये काही डेफिनेशन्स आहेत. लोकल अथॉरिटीज डेफिनेशन आहे. लोकल अथॉरिटी इन्क्लूड्स दी अथॉरिटीज लिस्टेड इन द क्लॉज A to I पर्यंत जे आहेत त्यांना आपण लोकल अथॉरिटीज म्हणतात. एमध्ये काय, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशन कॉन्स्टिट्यूटेड अंडर द बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट, म्युन्सिपल काउन्सिल कॉन्स्टिट्यूटेड अंडर द महाराष्ट्र म्युन्सिपल काउन्सिल, नगर पंचायत अंडर अँड इंडस्ट्रियल टाउनशिप ॲक्टमध्ये, मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महाराष्ट्र जिल्हा परिषद, पंचायत समिती ॲक्टमध्ये येणार आहे. त्याच्यानंतर विलेज पंचायत अंडर बॉम्बे विलेज ॲक्ट, कॅन्टॉनमेंट इन्स्टिट्यूटेड कॅन्टॉनमेंट ॲक्ट, नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट अंडर द नागपूर इन्स्ट्रुमेंट ट्रस्ट ॲक्ट, जीमध्ये महाराष्ट्र हाऊसिंग, त्यानंतर सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, पिंपरी अँड चिंचवड न्यू टाउनशिप डेव्हलपमेंट अथॉरिटी, हे सगळे कशामध्ये येणार आहेत, ह्यामध्ये लोकल अथॉरिटीच्या डेफिनेशनमध्ये येणार आहेत. नेक्स्ट आहे 7 पेईंग गेस्ट. आपण मगाशी बघितलं होता की लायसन्सीमध्ये पेईंग गेस्ट जो असतो तो लायसन्सी नसतो. तर पेईंग गेस्ट नेमका कोण असतो, अ पर्सन नॉट बिईंग अ फॅमिली मेंबर, तो पर्सन जो आहे तो फॅमिली मेंबर नाही आहे, हू इज गिविंग अ पार्ट ऑफ द प्रिमायसेस ऑन द लायसन इन विच द लायसन्सर रिसाइडर. म्हणजे पेईंग गेस्ट म्हणजे काय, फॅमिली मेंबर नसलेली व्यक्ती जी लायसन्सरच्या प्रिमायसेसमध्ये स्वतः राहतो, त्याच प्रिमायसेसचा एक भाग लायसन्सवर वापरते, त्याला आपण काय म्हणतो की पेईंग गेस्ट म्हणतो. ए स्वतःच्या घरात राहतो आणि बीला घरातली एक छोटीशी रूम लायसन्सवर दिला जातो, त्याला आपण काय म्हणतो, फॅमिली मेंबर नाही आहे, पेईंग गेस्ट म्हणतो आपण त्याला. त्यानंतर नेक्स्ट आहे 8 पॉईंट आहे यामध्ये परमिटेड इन्क्रीज. आता परमिटेड इन्क्रीज मीन्स व्हॉट, अँड इन्क्रीज इन द रेंट परमिटेड अंडर दिस ॲक्ट. ॲक्टमध्ये जे परमिट केलेलं आहे त्याला आपण परमिटेड रेंट म्हणतो, ह्यामध्ये इन्क्रीज केला जातो. ॲक्टने रेंटमध्ये जी कायदेशीर वाढ अलाव करते त्याला आपण परमिटेड इन्क्रीज म्हणतो. 9th प्रिमायसेस सांगितले, एनी बिल्डिंग और पार्ट ऑफ एनी बिल्डिंग लेट और गिव्ह ऑन द लायसन्स सेपरेटली अदर दॅन द फार्म बिल्डिंगला सोडून त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रिमायसेस म्हणणार आहे. ह्यामध्ये प्रिमायसेसमध्ये पॉईंट्स दिलेले आहेत, गार्डन्स, ग्राउंड्स, आउट हाऊसेस, अपोर्टमेंट,
प्रिमायसेसमध्ये येऊ शकतात, हे सुद्धा प्रिमायसेसमध्ये येणार. त्यानंतर सेकंड पॉईंटमध्ये फिटिंग्स अफिक्स टू दी बिल्डिंग फॉर दी मोर बेनिफिशियल एन्जॉयमेंट आर इन्क्लुडेड. म्हणजे बिल्डिंगचा उपयोग अधिक चांगल्यासाठी प्रकारे करण्यासाठी कायमस्वरूपी अफिक्स्ड जे फिटिंग सुद्धा प्रिमायसेस असतात ते सुद्धा यामध्ये येणार आहेत. म्हणजे बिल्डिंगला परमनंटली अटॅच जे फिटिंग्स असतात ते सुद्धा प्रिमायसेसच्या कॅटेगरीमध्ये येणार आहेत. म्हणजे काय, बिल्डिंगला म्हणजे काय, रूमच्या समोरील जी बाल्कनी आहे ती येणार, रूमच्या समोर जी कंपार्टमेंट येणार. एक्सक्लुजन काय आहे, डज नॉट इन्क्लूड रूम और अकॉमोडेशन इन हॉटेल और लॉजिंग. म्हणजे हॉटेल किंवा लॉजिंगमधील रूम अकॉमोडेशनला डेफिनेशनच्या प्रिमायसेसमध्ये घेता येणार नाही. 10th पॉईंट काय आहे, प्रिमायसेस रिक्विजिट और कंटिन्यूड अंडर रिक्विजिशन. म्हणजे प्रिमायसेस रिक्विजिट कंटिन्यूड अंडर बॉम्बे लँड ॲक्विजिशन ॲक्टमध्ये असेल तर त्याला आपण त्यामध्ये प्रिमायसेस रिक्विजिट और कंटिन्यूड अंडर रिक्विजिशन असं म्हणलं जाणार आहे. त्यानंतर 11th पॉईंट जो आहे यामध्ये ह्याचमध्ये आहे 7-11 प्रिस्क्राईब. म्हणजे काय, ह्या रूलमध्ये जे प्रिस्क्राईब दिले त्याला आपण प्रिस्क्राईब म्हणणार आहे. 12 मध्ये रिपील झालेला आहे. रिपील ॲक्ट म्हणजे काय, सेक्शन 58 रेफर करायचं आहे. यामध्ये मीन्स रेफर टू सेक्शन 58. रूल्स काय असणार आहेत, ह्या ॲक्टमध्ये जे रूल्स मेन्शन केलेले आहेत त्याला आपण स्टँडर्ड रेंट जो आहे यामध्ये डिटेल डेफिनेशन क्लॉज ABC जो आहे यामध्ये दिलेला आहे. स्टँडर्ड रेंट कायद्याच्या फॉर्म्युलानुसार मान्य निश्चित रेंट जुने लॉज 1 ऑक्टोबर 1987 रेंट किंवा कोर्ट फिक्स्ड रेंट यावर कॅल्क्युलेट होऊ शकतो. आपण बघूया डेफिनेशनच्या क्लॉजमध्ये की ABC काय दिले. पहिला टेनंट बघू. टेनंट मीन्स अ पर्सन बाय होम ऑन हुज अकाउंट रेंट इज पेएबल फॉर प्रिमायसेस. रेंट पेएबल जो असतो त्याला आपण टेनंट म्हणतो. आता बघू स्टँडर्ड रेंट काय. आता यामध्ये काय सांगितलं स्टँडर्ड रेंटमध्ये, ए पॉईंटमध्ये स्टँडर्ड रेंट फिक्स्ड बाय द कोर्ट कंट्रोलर अंडर स्पेसिफाईड ओल्ड रेंट ॲक्ट ऑर्डर्स टेनंट रेंट 5+5% इन्क्रीज. म्हणजे जुन्या रेंट कंट्रोल लॉ अंतर्गत कोर्ट किंवा कंट्रोलरने स्टँडर्ड रेंट फिक्स केले असेल तर त्या फिक्स्ड रेंटमध्ये 5% वाढ करून जी रेंट असते त्याला आपण स्टँडर्ड रेंट म्हणतो. समजा की रेंट जो आहे तो 10,000 रुपीज आहे प्लस त्यामध्ये 5% इन्क्रीज होणार म्हणजे 500 रुपये, तर स्टँडर्ड रेंट होणार 10,500. बी पॉईंटमध्ये सांगितलं फेअर रेंट वॉज नॉट फिक्स्ड. जर स्टँडर्ड रेंट किंवा फेअर रेंट फिक्स नसेल तर सब्जेक्ट टू सेक्शन 6 आपण नंतर बघायचं आहे. सेक्शन 6 आपण बघितलं, सेक्शन 6 अँड 8. सेक्शन 6 बघितलं. सेक्शन 6मध्ये काय बघितलं आपण, सेक्शन 6 होता यामध्ये काय बघितलं, सेक्शन 6मध्ये बघितलं आपण प्रोव्हिजन विथ रिगार्ड टू स्टँडर्ड रेंट बघितले. नॉट टू अप्लाय टू सर्टन प्रिमायसेस. कोणकोणत्या प्रिमायसेसवर ॲप्लिकेबल होणार नाही, कंटिन्युअस 1 इयर यूजमध्ये नाही आहे त्या प्रिमायसेसला ॲप्लिकेबल होणार नाही आहे, किंवा अशा स्कीम्समध्ये तुम्ही प्रिमायसेस बांधलेला आहे, बिल्डिंग बांधलेलं आहे त्याच्यावर ॲप्लिकेबल होणार नाही आहे स्टँडर्ड रेंटचा. ना सर्टन प्रिमायसेस प्रोव्हाइडेड जर हाऊसिंग स्कीम जो आहे त्याच्यावर ॲप्लिकेबल होणार, पण ॲप्लिकेबल कशावर होणार नाही, 1 or more इयरपेक्षा जास्त ते बंद आहे त्याच्यावर, यूजमध्ये नाही आहे त्याच्यावर हे ॲप्लिकेबल होणार नाही. सेक्शन 6मध्ये सांगितलं. 8मध्ये स्टँडर्ड रेंट सांगितलेलं आहे. स्टँडर्ड रेंट काय असणार आहे, क्लॉजेस बघूया नंतर काय आहे. त्यानंतर B1मध्ये काय सांगितलं, रेंट विच प्रिमायसेस लेट ऑन 1 ऑक्टोबर 1987. जी रेंटवर दिलेली आहे ती. सेकंड पॉईंट, इफ प्रिमायसेस वर नॉट लेट ऑन दी 1 ऑक्टोबर 1987, रेंट ॲट विच दे वेअर लास्ट लेट बिफोर डेट 5% इन्क्रीज. म्हणजे 1/10/1987 रोजी प्रिमायसेस लेट नव्हती तर त्याआधी शेवटचा रेंट वर लेट झालेली रेंट घ्यायची आणि त्यात 5% इन्क्रीज करायचं. सी पॉईंटमध्ये इन केस स्पेसिफाईड इन सेक्शन 8 रेंट फिक्स बाय दी कोर्ट. इन केस सेक्शन 8मध्ये जे कोर्टानं फिक्स केलेलं रेंट आहे ते स्टँडर्ड रेंट असणार आहे यामध्ये. ते आपण 15 बघूया टेनंट काय असणार आहे. टेनंट जो आहे पर्सन होम ऑन हुज अकाउंट रेंट इज पेएबल. स्वतः जो पे करतो तो किंवा त्याच्या अकाउंटवर जो पे करतो त्याला आपण टेनंट म्हणतो. टेनंट रेग्युलर टेनंट इन्क्लूड आहे, डीम्ड टेनंट आहे कायद्यामुळे मानलेली व्यक्ती, सब टेनंट आहे यामध्ये, पर्सन हू इज डिराइव्ड टू टायटल अंडर दी टेनंट म्हणजे टेनंट करून लिगली टायटल राईट मिळालेली व्यक्ती, पर्सन टू होम interest in premises has been assigned, transferred, permitted under the repealed acts.
म्हणजे रिपील ॲक्टनुसार परमिटेड असाइनमेंट ट्रान्सफर झालेला इंटरेस्ट जो आहे त्याला आपण टेनंट म्हणणार आहे. पर्सन डीम्ड टेनंट अंडर सेक्शन 20मध्ये जो डीम्ड टेनंट आहे तो येणार आहे. पर्सन होम इंटरेस्ट इज असाइन ट्रान्सफर्ड अंडर सेक्शन 26मध्ये जे असाइन केलेलं आहे त्यानुसार येणार आहे. फॅमिली मेंबर आफ्टर दी टेनंटची डेथ झाल्यानंतर जो त्यांचे फॅमिली मेंबर्स असणार आहेत ते यामध्ये येणार आहे. आता डीमध्ये काय सांगितलं, डेथ झाल्यानंतर कोण टेनंट असणार आहे. टेनंटची डेथ झाली तर कोण असणार आहे यामध्ये, आफ्टर दी कमेन्समेंट ऑफ दी ॲक्ट असू शकतो यामध्ये. फॅमिली मेंबर रिसाइड विथ द टेनंट त्यांच्यासोबत असणार आहे तो रेसिडेन्शियल प्रिमायसेससाठी. एज्युकेशन, बिझनेस, ट्रेड अँड स्टोरेजसाठी असेल तर फॅमिली मेंबर मस्ट यूजिंग दी प्रिमायसेस विथ टेनंट ॲट द टाइम ऑफ द डेथ फॉर द रिलेव्हंट पर्पज. ओके, म्हणजे प्रिमायसेस रेसिडेन्ससाठी नसून एज्युकेशनल, बिझनेस, ट्रेड, स्टोरेजसाठी असेल तर फॅमिली मेंबरने टेनंटसोबत त्याच पर्पजसाठी प्रिमायसेस वापरलेले असावे यामध्ये. इफ नो सच फॅमिली मेंबर, जर फॅमिली मेंबर नसेल तर काय करणार यामध्ये, एनी हेअर ऑफ द डिसीज टेनंट ॲज डिसाइडेड बाय द कोर्ट इज नो ॲग्रीमेंट. इफ देर इज नो ॲग्रीमेंट नसेल तर त्यावेळेला असे डिसाईड करणार आहे. एक्सप्लेनेशन टू डीमध्ये ट्रान्समिशन ऑफ द टेनन्सी इज नॉट लिमिटेड टू द ओरिजिनल टेनंट्स डेथ. म्हणजे टेनन्सी ट्रान्सफर फक्त पहिल्या ओरिजिनल टेनंटच्या डेथपुरतेच मर्यादित नाही, तर सबसिक्वेंट टेनंट ऑल्सो कवर्ड असणार आहे. बी हा या प्रोव्हिजनमुळे टेनंट आणि नंतर बी पण मरण पावला तर बी सोबतचे रिलेव्हंट कंडिशन्स पूर्ण करणारा फॅमिली मेंबर पुढे टेनंट होऊ शकतो असं सांगितले आहे. लास्ट सगळे सेक्शन्स आपण कवर केलेले आहेत, डेफिनेशन कवर झालेलं आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये चॅप्टर 2 स्टार्ट करायचं आहे. कोर्ट मे फिक्स द स्टँडर्ड रेंट अँड परमिटेड इन्क्रीज इन दी सर्टन केसेस. आय होप तुम्हाला इथंपर्यंतचा पार्ट समजला असणार आहे. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये चॅप्टर 2 साठी. थँक्यू.